पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यानमूलं गुरुमूर्ति, पूजामूलं गुरुपदम, मंत्रमूलं गुरुर्वाक्यम, मुक्तिमूलं गुरुकृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक्, नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन। या ठिकाणी आपण नेहमीप्रमाणे दृग्दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत। आतापर्यंत आपण 27 श्लोकांचा अभ्यास केलेला आहे। 28व्या श्लोकाचा आपण काही आठवड्यांपासून अभ्यास करीत आहोत। अखंड एक रसम वस्तू सच्चिदानंद लक्षणम इत्यविच्छिन्न चिंतेयम समाधीर्मध्यमो भवेत। यातील पहिल्या चरणाचा आपण विचार करीत आहोत। पहिल्या चरणामध्ये अखंड आणि एकरस या दोन शब्दांचा आपण विचार केलेला आहे। मागील वेळेस आपण वस्तू या शब्दाचाही विचार केलेला आहे। वस्तू हा व्यवहारामध्ये आपण वेगळ्या रीतीने शब्द वापरतो, परंतु परमार्थामध्ये वस्तू म्हणजे भगवंत, वस्तू म्हणजे देव, वस्तू म्हणजे ब्रह्म असा हा शब्द आहे। व्यवहारामध्ये वस्तू कशाला म्हणतात? निर्जीव गोष्टीला वस्तू म्हणतात। परमार्थामध्ये देवाला वस्तू म्हणतात। म्हणजे केवढी तफावत आहे तसं पाहिलं तर, वेगळंच आहे एकदम, आहे ना। म्हणजे परमार्थामध्ये जी चैतन्य रूप आहे त्याला वस्तू म्हणतात, आणि व्यवहारामध्ये ज्याला चैतन्य नाही त्याला वस्तू म्हणतात। असं एकदमच उलट आहे। त्यामुळे एवढं एकदमच उलट असल्यामुळे व्यवहार आणि परमार्थ जुळणार कसा, असा मोठा प्रश्न आहे। तर हे काही जुळतच नाही। जगत राहटी उपराटी या नियमाप्रमाणे व्यवहार आणि परमार्थ जुळू शकत नाही, त्यांचं कधीच जुळू शकत नाही। कारण दिशा वेगळी आहेत। काय दिशा वेगळी? व्यवहाराचे हेतू निराळे आहेत, परमार्थाचे हेतू निराळे आहेत। व्यवहारामध्ये आपण वेगळ्या कारणासाठी जगत असतो आणि परमार्थामध्ये वेगळ्या कारणासाठी जगत असतो। व्यवहारामध्ये कोणालाही भगवंताशी घेणं देणं नसतं आणि परमार्थामध्ये भगवंताशी घेणं देणं आहे। भगवंताच्या दिशेने प्रवास करणे म्हणजे परमार्थ आहे, आणि कुठं चाललो हे कळतच नाही, याचं नाव संसार आहे, याचं नाव व्यवहार आहे। कुठं चाललो काही कळत नाही, काय होणार कळत नाही। ज्या ठिकाणी काय होणार ते कळत नाही, ज्या ठिकाणी कुठं चाललो ते कळत नाही, म्हणजे कशालाही खरं तर तपास नाही, पण तपास आहे असं वाटतं, सगळं कळतंय असं वाटतं, पण शोधल्यानंतर लक्षात येतं काहीच कळत नाहीये। त्याचं नाव संसार आहे। म्हणजे आपल्या प्रत्येकाला वाटतं की आपल्याला हे कळतंय ते कळतंय, असं प्रत्येकाला वाटतं। प्रत्येकाला वाटतंय की हे कळतंय, आणि ते कळतंय असं वाटण्याच्या आतच दुसरं कोणीतरी आपल्याला येऊन सांगतं की तुला काही कळत नाहीये, किंवा आपल्यालाच प्रकृती अशी दाखवून देते की आपण हतबल आहोत, आपल्याला काही कळत नाही। म्हणजे ज्यांना उत्तर सापडलं असं वाटतं, जगण्याचं उत्तर सापडलं असं वाटतं, तिथपर्यंत प्रश्न निर्माण झालेला असतो दुसरा। म्हणजे आपण एका प्रश्नाचं उत्तर सोडत जातो, तो प्रश्नाचं उत्तर आपल्याला भेटतं असं वाटतं, आणि त्याचं उत्तर भेटलं की दुसरा प्रश्न निर्माण झालेला असतो। आणि हा जो खेळ आहे हा कुठपर्यंत चालतो? हा खेळ कुठपर्यंत चालतो? मरेपर्यंत चालतो। पण मरेपर्यंतच चालतो का? नाही, पुन्हा मरण येतं ना, पुन्हा दुसरा जन्म होतो, पुन्हा तिसरा जन्म होतो, म्हणजे हा खेळ संपतच नाही। आता या जन्माच्या दृष्टीने विचार केला तर मरेपर्यंत हा खेळ चालतो। म्हणजे मरेपर्यंत आपल्या पुढे कोण असणार आहे? मरेपर्यंत आपल्या पुढे, आपल्या डोळ्यासमोर कोण आहे? प्रश्न आहे। मरेपर्यंत आपल्या डोळ्यासमोर प्रश्न आहे। आपल्या डोळ्यासमोर देव नाहीये, कोण नाहीये? आपल्या डोळ्यासमोर कोण नाहीये? देव नाही। आपल्या डोळ्यासमोर काय आहे? प्रश्न आहे, आणि प्रत्येकाचा प्रश्न भिन्न आहे। प्रत्येकाचा जाऊ देत, आपलाच दिवसभरातला प्रश्न वेगवेगळा आहे। आपला दररोजचा प्रश्न निराळा आहे। म्हणजे काल आपल्याला जो प्रश्न होता तो आज असेल का नाही माहित नाही, आज जो प्रश्न आहे तो उद्या असेल का नाही माहित नाही, सकाळी जो प्रश्न होता तो दुपारी असेल का नाही माहित नाही, दुपारी जो असेल तो संध्याकाळी आहे का नाही माहित नाही। म्हणजे आपला स्वतःचाच प्रश्न बदलत जातोय।
असं जन्माला आल्यापासून मरेपर्यंत किती प्रश्न निर्माण झाले आणि कितीची उत्तरं मिळाली याचा जर हिशोब केला तर कितीतरी प्रश्न असेच वाहत गेले, त्याला काही उत्तरच सापडलं नाही. आणि कितीतरी उत्तरं अशी मिळाली की जो प्रश्न पण नव्हता, असं वाटलं होतं पण उत्तर मिळाल्यानंतर कळलं की तो प्रश्न होता. असं आपलं आयुष्य, याला संसार असे म्हणतात. संसार म्हणजे काय? ज्या ठिकाणी आपल्या डोळ्यासमोर कोण नाहीये? देव नाहीये. ज्या ठिकाणी आपल्या डोळ्यासमोर म्हणजे आपल्या जगण्याचा हेतू देव नाही, त्याला संसार असं म्हणतात. आणि जेव्हा हा हेतू बदलतो, जगण्याचा हेतू आपल्या डोळ्यासमोर देव आहे असं तयार होईल, तेव्हा आपण परमार्थात आहोत असं म्हणता येईल. म्हणजे सुरुवात असेल, परमार्थाच्या दिशेने आपला प्रवास सुरू झाला असं म्हणता येईल. म्हणून तुम्ही दिवसभरात काय करता, रोज काय करता, यापेक्षा तुमच्या समोर काय प्रश्न आहे, देव हा तुमचा प्रश्न असावा. आता प्रश्नाची सवयच पडली तर काय प्रश्न असावा? आपल्या समोर प्रश्न असावा, देव काय आहे किंवा देव आहे का नाही, हा प्रश्न असावा. ही एक भूमिका आहे. दुसरी भूमिका काय असते? देव हा प्रश्न जर नसेल तर हा प्रश्न असावा की सुख म्हणजे काय, खरं काय आहे, ज्ञान काय आहे, असं काहीतरी प्रश्न असावा. म्हणजे 3 प्रश्न आपल्याकडे असावेत. एक तर खरं काय आहे, किंवा दुसरं म्हणजे ज्ञान काय आहे, किंवा तिसरं म्हणजे सुख काय. त्या 3 पैकी एक तरी प्रश्न असावा किंवा 3 असावेत. कारण या 3 शोधणं, या 3चा शोध घेणं हा सुद्धा परमार्थच आहे. म्हणजे तुम्ही सुखाच्या पाठीमागे लागले तर तुम्ही खरं परमार्थातच आहात. पण तुम्ही सुखाच्या पाठीमागे लागल्यानंतर परमार्थ होत जर नसेल, म्हणजे परमार्थात तुम्ही आलेले नसाल, तर त्याला संसार असं म्हणतात. कारण संसारामध्ये सुद्धा सुख मिळतं. संसारामध्ये सुख जे मिळतं त्याला परमार्थ म्हणता येणार नाही. कारण त्याच्यात आणि याच्यात बदल काय, फक्त हेतूमध्ये फरक आहे. म्हणजे एखाद्या मुलाने जर बायको केली तर बायको करण्याच्या पाठीमागे देव प्राप्ती व्हावी असं म्हणून त्याने बायको केलेली नसते. तुम्ही समजा 1 एकर जमीन घेतली विकत, तर मी 1 एकर जमीन विकत घेतोय कारण मला देव भेटेल असं म्हणून कोणी 1 एकर जमीन घेत नाही. आपण संध्याकाळचा स्वयंपाक करतो, संध्याकाळी स्वयंपाक केला तर संध्याकाळी स्वयंपाक केल्यानंतर मला देव भेटेल म्हणून कोणी स्वयंपाक करत नाही. मी आता जेवण करतो, मला जेवण करायचंय, मी जेवण केल्यानंतर मला देव भेटेल म्हणून कोणी जेवण करत नाही. म्हणजे जेवण करण्यातही सुख आहे, संध्याकाळचा स्वयंपाक करण्यातही सुख आहे. कारण स्वयंपाक करण्याचा एक आनंद असतो, स्वयंपाक करण्यामध्ये पण एक आनंद असतो. कारण ते स्वयंपाक केल्यानंतर आपल्या परिवाराला, घरातल्या लोकांना आपल्याला जेवण देता येतं, म्हणून तो एक स्त्रीला आनंद असतो. कळतपणे सगळ्यांनाच असतो असं म्हणता येत नाही, काहींचा आनंद तो नसतोही, है ना. तर पण बऱ्यापैकी सगळ्या स्त्रियांना ज्यांचा संसार आहे त्यांना आनंद असतो आपल्या स्वयंपाक करून सगळ्यांना जेवू घालणे. जमीन विकत घेतली तरी आनंद असतो. म्हणजे जमीन विकत घेण्यातही सुख आहे, स्वयंपाक करण्यात सुख आहे, स्वयंपाक वाढण्यात सुख आहे, स्वयंपाक केलेला खाण्यात सुख आहे. पण ह्या सगळ्यांमध्ये जरी सुख दिसलं तरी सगळ्यांमध्ये हेतू कधीच देव नाहीये. आता हे सगळं जरी केलं, म्हणजे हे उदाहरण आहेत, असे तुम्ही काही जरी केलं तर ह्या सगळं करण्यामध्ये जर हेतू तुमचा फक्त बदलला, काय आता हे सगळ्या करण्यामागे हेतू जर देव झाला तर तुमचं हे सगळं जगणं जे आहे ते परमार्थ होऊन जातं. अवघड आहे, एवढा तसा विषय सोपा नाही की असं एकदमच हेतू बदलणं. कारण आपल्याला तशी शिकवण नाहीये. जन्माला आल्यानंतर आपल्या आई बापाने आपल्याला हे शिकवलेलं नाहीये की तू आता जन्माला आला, तुझं इथून पुढे सगळं जे कर्म आहे, तुझी जी सगळ्या क्रिया आहेत ह्या देवासाठी म्हणून कर, असं काही आपल्याला शिकवलेलं नाही. म्हणजे देवासाठी म्हणजे देवाच्या नावाने कर. आता श्रीमद भगवद्गीतेमध्ये सगळीकडे त्यांनी सांगितलं, जे काही करशील तू ते माझ्या नावाने कर, माझ्या नावाने कर, मला अर्पण कर, त्याचं फल मला अर्पण कर, असे वेगवेगळ्या पद्धतीने मांडलेलं आहे. म्हणजे त्याला एकूण काय केलेलं आहे की एकूण ते सगळं देवाशी जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आपल्याला संसारामध्ये आपल्या आई बापांनी किंवा आपल्या सभोवतालच्या आपल्या नातलगांनी किंवा इतर कुणीही हे आपल्याला शिकवलेलंच नाही की हे सगळं आपल्याला त्याच्याशी जोडलं पाहिजे. आपल्याला शिकवलं नाही. समजा आपल्या आई बापांपैकी किंवा आजोबा आजी किंवा कोणीतरी जर परमार्थ करणाऱ्या व्यक्ती असतील तर कदाचित त्यांनी सांगितलं असेल, बाबा पांडुरंगाच्या नादी लाग, विठ्ठलाच्या नादी लाग, असं सांगितलं असेल. नाही तुला शक्य झालं तर वर्षातून एकदा तरी पंढरीला जा, आळंदीला जा. नाही शक्य झालं किंवा झालं शक्य तर अजून 6 महिन्यातून जा, अजून शक्य झालं तर 1 महिन्यातून जा, अजून शक्य झालं तर
महिन्यातून 2दा जा, असं सांगण्यात येतं ना. मग असं करत 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 काय आहे की तू दिवसातले तुझे सगळे कर्म जे आहेत, जे सगळी काही क्रिया करतो, सगळे तू त्याच्या नावाने कर, असं पण सांगण्यात येतं. असो, तर दिशा काय आहे, बदलता येते, म्हणजे हेतू बदलता येऊ शकतो. आणि हा फक्त प्रश्न कशाचा आहे, हा भाव आहे फक्त. काय तुम्ही तुमचं जगणं काही बदलण्याची गरज नसते, तुमचा भाव फक्त बदलतोय. बदललं काय, फक्त भाव बदलला. म्हणजे पूर्वी तेच जगत होता, पूर्वी तसंच जगत होता, पण आता काय करतो, आता सगळं देवाच्या नावावर टाकतो. त्याला संबंध कोणाचा जोडतो, देवाचा. पूर्वी सगळं काय करत होता, पूर्वी सगळं बायका मुलं त्यांच्या सगळ्यांच्या नावाने तो जोडत होता. आताही तेच करतोय, पण फक्त जोडतोय कोणाला, देवाला जोडतोय. तर फरक झाला का नाही झाला फरक? म्हणजे पूर्वी राबतच होता, आताही राबतोच आहे. पूर्वी जे करत होता ते करण्यामध्ये, आता जे करतो ते करण्यामध्ये फरक काहीच झालेला नाही. फक्त काय बदलला, आतमध्ये भाव बदलला, त्याचं फल निराळं तयार होतं. असो, तर परमार्थ आणि व्यवहार या दोन गोष्टीमध्ये किती फरक आहे, याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे, 180 डिग्रीचा फरक आहे. दोघी मधला हेतू निराळा आहे. आणि जिथपर्यंत आपल्याला देव हा शब्द येत नाही, किंवा देव या शब्दाशी आपला आंतरिक भाव जो आहे तो जोडला जात नाही, तिथपर्यंत आपण संसारामध्ये कितीही चांगले कर्म केली, किंवा कितीही चांगलं काम केलं, किंवा कितीही वाईट काम केलं, तर त्या दोन्हींचा परिणाम स्वर्ग किंवा नरक, यातना किंवा सुख असं मिळेल, पण ते व्यावहारिक असेल, पुनरावृत्ती टळत नाही. तर जगण्याचा हेतू बदलणं गरजेचं आहे. सगळ्यांना हेच शिकवणं गरजेचं आहे की बाबा रे, देव हे काय आहे, आपलं लक्ष आहे. देवाकडे लक्ष ठेवून राहा, लक्ष लावून राहा गोविंदिगा. आपलं लक्ष जे आहे ते देव आहे. जगणं तेव्हाच खरं आहे जेव्हा तुमच्या जगण्याचा हेतू देव असेल. पण घरातले जास्तीत जास्त मेंबर जे असतात, जे जे लोक असतात, त्यांना देवाशी सगळ्यांनाच घेणं देणं असतं असं काही नाही. ते फक्त जगत असतात, खा प्या, आपलं आपलं जगा फक्त, बस. त्याच्या पलीकडे त्यांची बुद्धी चालत नाही. तरुणपणात चालत नाही, म्हातारपणात चालण्याची शक्यता असते. सुखाच्या काळात चालत नाही, दुःख निर्माण झाल्यानंतर चालण्याची शक्यता असते. अविवेक असेल तर चालत नाही, विवेक निर्माण झाला तर चालू शकते. म्हणून जेणेकरून विवेक निर्माण होईल असं काहीतरी करणं अपेक्षित आहे. आणि मग आपल्याला देव हा जो काही शब्द आहे, या ठिकाणी त्याला वस्तू असं म्हटलंय, त्या वस्तूच्या दिशेने प्रवास करणं गरजेचं आहे. तर वस्तू म्हणजे भगवंत. वस्तू म्हणजे काय, देव. वस्तू म्हणजे भगवंत. तर वस्तूचा आपण मागील चिंतनामध्ये विचार केला होता. आणि या ठिकाणी पुढच्या भागामध्ये म्हणजे पहिल्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये त्याची पुन्हा एकदा लक्षणं सांगितली. सच्चिदानंद, त्याचे काय लक्षण आहे, सच्चिदानंद लक्षणम. कारण कुठली वस्तू जी आहे, व्यवहारात सुद्धा कुठली वस्तू ओळखायची असेल तर काय करावं लागतं, त्याची लक्षणं माहीत असावं लागतात. म्हणजे हा मनुष्य ब्राह्मण आहे असं आपण म्हटलो तर ह्याचा अर्थ काय झाला, कशावरून कळला हा ब्राह्मण आहे. एखादा मनुष्य आपण म्हणतो हा ब्राह्मण आहे, तर आपण म्हणतो कसं काय नाव आहे तुमचं, मग असं म्हटलं की मग यांचं नाव राम देशपांडे आहे. मग आपण म्हणतो हा राम देशपांडे ब्राह्मण आहे. तर हे काय शोधलं आपण, काय बघितलं, लक्षण बघितलं. आता देशपांडे नाव हे ब्राह्मण आहे हे सगळ्यांना माहिती आहे म्हणून चालतं, पण त्याच्याऐवजी असं काहीतरी नाव एखाद्याने घेतलंय की जे शंका आहे त्याच्यावर. म्हणजे शंका म्हणण्यापेक्षा ते नाव 2 जर वर्गात असेल, म्हणजे क्षत्रिय कुळात पण असेल, ब्राह्मण कुळात पण असेल, तर मग आपण विचारतो नाही, मग जास्त लक्षण शोधावं लागतं. काय करावं लागतं, जास्त लक्षण शोधावं लागतं. उदाहरणार्थ आगरकर आपल्याच कोणाचं तर नाही वाटतं, कोणाचं नाव आहे, मामाचं नाव आगरकर आहे, आगरकर. आता आगरकर सांगा, आगरकर हे कुठल्या वर्णातले आहेत, वर्ण कुठला, 4च वर्ण आहेत बरं, पोट जात नका सांगू. कुठल्या वर्णातले आगरकर, वर्ण माहिती ना, वर्ण म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. तर आगरकर हे कुठल्या वर्णात आहेत, म्हणजे माहित असेल तर सांगा, नसेल माहित तर नाही तर सगळ्या सोपे गप बसा. नाही, कशाला गप बसा, चुकी सांगितली तरी काही हरकत नाही. आपल्याला काही कोणी फासव थोडीच होतंय, आपल्याला काय बरोबरच उत्तर सांगायचं असं काही नसतं. बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की आपलं बरोबरच व्हायला पाहिजे, काय वाटतं आपल्याला, आणि ह्याच्या पोटी आपलं डोकं इतकं दुखतं. आयुष्यामध्ये जास्तीत जास्त डोकं आपलं कशामुळे दुखतं, कशामुळे दुखतं, याच्यामुळे दुखतं की माझंच खरं व्हावं, मीच बरोबर असावं, माझंच खरं व्हावं. या एका भावनेपोटी आपलं निम्म आयुष्य खराब झालेलं आहे. पण आपल्याला ते पचत नाही. म्हणून एखाद्याला म्हटलं का एवढं मीठ पडलं भाजीत, फार त्रास होतो बाईला.
तुम्हाला काय वाटत नाही, तुम्ही आपले सहज म्हणून जाता मीठ जास्त झालं, पण त्या स्त्रीला रात्रभर झोप लागत नाही की मीठ जास्त झालं म्हणतात. म्हणजे पाहुण्याने जर म्हटलं जास्तच मीठ टाकलंय तर त्या बाईला फार वाईट वाटतं. 1 वर्षांनी जरी तो मनुष्य पुन्हा यांच्या घरी काही कारण जेवायला आला तर ती बाई लक्षात ठेवते, मागच्या वेळेस जेव्हा आला होता त्याला मीठ जास्त झालं होतं. आणि कदाचित त्याच रात्री ती नवऱ्याला ऐकवते, कशाला असली बोलवते जेवायला, असं पण होऊ शकतं. तू कशाची अडचण काय सांगतो, अडचण ती आहे की आपल्याला वाटतं आपलंच बरोबर असावं, चुकीचं आपलं काही नसावं. असं काही नसतं बरं, असं काही नाही, असं काही नाही. आपली चूक आहे म्हणून आपण सगळं संसार करतोय. संसार हे चुकीचंच कारण आहे, नाहीतर आपण कुठे असतो, देव म्हणून कुठेतरी असतो, नाही देवाधिक असतो. पण काहीतरी आता चुकलो म्हणून तर इथं आलोय, तर चूक होत असते. चूक आपण चुकतो असं समजावं, त्याने काही एवढं विशेष होत नाही. मी बरोबरच, गैरसमज करून घ्या, च तरी लावू नका कमी, बरोबर आहे म्हणा. एखादा म्हणला तुझं चुकलंय, तुम्हाला शांत वाटेल, शांत स्थिर होऊन जाल तुम्ही. जेव्हा आपण बरोबरच आहे, मी बरोबरच. आता बरेच लोक माझ्याशी बोलतात म्हणून मला ऐकतात, नाही महाराज मीच बरोबर आहे, हे चुकीचेच आहे. मला कीव येते ह्या लोकांची. म्हणजे त्यांना काय सांगावं, समजावून काय सांगावं, त्यांना परमार्थ शिकवावं का जगणं शिकवावं. तर हे परमार्थाच्या नाही गोष्टी, हे जगण्याच्या गोष्टी सांगतात. जगताना शांत स्थिर राहायचं असेल तर काय समजायचं, आपण बरोबरच आहे. काय समजायचं, काय समजायचं, आपण काय समजायला पाहिजे. आपण जगताना शांत स्थिर राहायचं. तुम्हाला शांत स्थिर व्हायचं असेल तर काय करावं, आपण बरोबरच आहे असं काही समजायचं नाही. चुकीचं आहे, ठीक आहे, आपण आपलं करत राहायचं. म्हणजे बरं चूक नसली तरी चूक आहे असं म्हणाल त्याने काही फरक नाही पडत. नाही पण मी कशाला मान्य करतो, नाहीच आहे चूक नाही असं वाटतं आपल्याला. आणि मग ते जास्त अहंकार वाढला, तो अनेक अडचणी येतात, दुःखाची रास लागते, वेगळ्याच मार्गाने निघून जातो. असो, तर प्रश्न माझा होता, आगरकर हे कुठल्या वर्णातले आहेत, कुठल्या. तर तुमचं म्हणणं ब्राह्मणात आहेत. तुम्ही ब्राह्मणच असल्यामुळे त्यांना माहित आहे ते ब्राह्मण आहेत. हा बघा, त्यांनी उदाहरण झालं, ते ब्राह्मणच असल्यामुळे त्यांना माहिती आहे त्यांच्या वर्णात आहेत, त्यामुळे आपण नाही म्हणण्यात अर्थ नाही, है ना. बरं, तुम्ही उदाहरण सांगितलं, टिळक आगरकर होऊन गेले, आणि पुण्यातलेच होते ते, टिळक आगरकर रानडे, है ना, हे सगळं. आगरकर क्षत्रियामध्ये पण आहेत, आगरकर वैश्य कुळात पण आहेत. तर आगरकर नाव, एखादा म्हटलं तुमचं नाव काय आगरकर, तर ज्याला फक्त ब्राह्मण वर्गाची माहिती आहे आणि त्याला माहिती आहे की आगरकर हे ब्राह्मणात असतात, तो त्याला वाटेल की हा ब्राह्मण मनुष्य आहे. रोज दिसायला जरा गोरा गुमटा दिसला की तो हा ब्राह्मणच आहे असं वाटतं. पण आपण त्याचा जरा शोध घेतला तर लक्षात येतो ब्राह्मण नाही, तो क्षत्रिय आहे, किंवा क्षत्रिय नाही वैश्य आहे, असं लक्षात येतं. तर काही लक्षणं जी असतात ती त्या वस्तूची पूर्ण ओळख करून देत नाही. पुढे जर तुम्हाला खरंच ब्राह्मण आहे का पाहायचं असेल, त्याला म्हणायचं जाणवं दाखव. काय करायचं, काय विचारावं लागतं, जाणवं दाखव म्हणावं लागतं, तर ब्राह्मण आहे. आता प्रत्येक ब्राह्मण जाणवं घालतोच असंही नाही, म्हणून ते पण लक्षण पुरेसं होत नाही. तर असं काय करावं लागतं, वेगवेगळे लक्षणं पाहावी लागतात. तर जेव्हा वस्तूचा निर्णय होत नाही, एखाद्या वस्तूचा निर्णय होत नसतो, तेव्हा काय करायला लागतं, त्याची वेगवेगळी लक्षणं तपासून बघावी लागतात. काय करावं लागतात, त्याची वेगवेगळी लक्षणं बघावी लागतात. दुसरं उदाहरण, 4 पाय ज्याला असतात त्याला गाय असं म्हणतात. काय, 4 पाय ज्याला आहे त्याला काय म्हणतात, त्याला गाय असं म्हणतात. बरोबर आहे, बरोबर आहे का नाही, बरोबर आहे का चूक आहे. 4 पाय ज्याला असतात त्याला गाय असं म्हणतात, हे चूक आहे का बरोबर आहे, चूक आहे. बरं, तुम्ही तर बरोबर आहे, चूक आहे का बरोबर आहे. किती लोकांना वाटतं चूक आहे म्हणून. हा, चूकही म्हणता येत नाही, बरोबर नाही, म्हणजे ती इन्फॉर्मेशन कमी आहे, माहिती आपल्याला कमी मिळाली आहे, लक्षण पुरेसं होत नाहीये. काय होत नाहीये, लक्षण पुरेसं होत नाही. जिला 4 पाय असतात त्याला गाय असं म्हणतात, याने काय आहे, लक्षण पुरेसं होत नाही. कारण 4 पाय बऱ्याच गोष्टींना असतात, टेबलालाही 4 पाय असतात, मग ज्याला 4 पाय असतात त्याला टेबल म्हणतात. असं म्हटलं तर गायला पण 4 पाय असतात, बरोबर नाही. म्हणजे फक्त लक्षण 4 पाय एवढ्याने काही ती वस्तू ओळखता येईलच असं म्हणता येत नाही. मग दुसऱ्या लक्षणाची गरज पडते. ज्याला 4 पाय आहे, ज्याला शिंग आहेत, जिला 2 कान आहेत, असं आहे तसं आहे, जी दूध देते, जिला वासरू असतं, जिला शेपूट असतं,
असं बरंच काही काही लक्षणं सांगत गेलो आणि ही सगळी लक्षणं बघितली तर लक्षात येतं की हा, याला गाय असं म्हणतात, असं ओळखता येऊ शकतं. तर लक्षणांची संख्या एकच असल्याने ती वस्तू ओळखताच येईल असं म्हणता येत नाही. तर लक्षणं जास्त असू शकतात. तर देव जो आहे, भगवंत जो आहे, भगवंताला ओळखण्यासाठी काही लक्षणं शास्त्रामध्ये सांगितलेली आहेत. आणि ही लक्षणं किती आहेत असा जर प्रश्न पडला तर भरपूर आहेत. किती आहेत? भरपूर आहेत. त्यातली त्यात सर्वोत्कृष्ट लक्षणं जी आहेत ती या ठिकाणी सांगितलेली आहेत, सत, चित आणि आनंद. ही 3 लक्षणं जी ती भगवंताची लक्षणं, हे भगवंताची लक्षणं आहेत. पण या 3 लक्षणांवरून ज्याला भगवंत लक्षात येत नाही त्याला अधिक लक्षणं पण शोधता येतात. शास्त्रामध्ये खूप लक्षणं सांगितली आहेत. तो अचल आहे, तो अपर आहे, अपर नाही काय पर आहे, अपर आहे का पर आहे, तो पर आहे है ना, तो पर आहे, तो निरंकुश आहे, तो निष्प्रपंच आहे, निष्कलंक आहे, असं अनेक ठिकाणी अनेक प्रकारे वर्णन केलेलं आहे. मग या सगळ्या लक्षणांचा अभ्यास करावा की नाही करावा? तर ज्याला सच्चित आनंद या 3 लक्षणांनी वस्तू सापडत नाही त्याला या लक्षणांचा आधार घ्यावाच लागेल. ज्याला नुसतं कळत नाही आगरकर नावावरून तो ब्राह्मण आहे का क्षत्रिय आहे, त्याने त्याची पुढची लक्षणं तपासावी. बरोबर का नाही? बरं, एखाद्याचं नाव देशपांडे आहे पण हे खरेच ब्राह्मण आहेत का नाही हे शोधायचं असेल त्यांनी पुढील लक्षणांचा उपयोग करायला पाहिजे. म्हणजे जाणवा आहे का, बरं सकाळी लवकर उठून देवपूजा करतात का, ब्राह्मणाचे जे 7 गुणधर्म आहेत, किती 7च आहेत ना, 9. बघा, ब्राह्मणाच्या आधी त्यांनी सांगून दिलं, त्याला रागावले, ते क्षत्रिय आहेत, तुम्ही क्षत्रिय आहे का, ते रागावले लगेच, कारण ब्राह्मण 7लाच हो म्हणतील आणि 2 मग त्यांना कमी पाळावे लागतील, म्हणून त्यांनी लगेच नाही 7 नाही 9 पाळायची. तर 9 गुणधर्म जे आहेत या 9 गुणधर्मांवरून ब्राह्मण ओळखला जातो. मग 9 गुणधर्म ज्याच्या ठिकाणी आहेत त्याला ब्राह्मण म्हणतात, म्हणजे श्रीमद भगवद्गीतेच्या आधाराने. तर अशी आपल्याला काय करावं लागतील, पुढची लक्षणं पाहावी लागतील. तसंच वस्तू जी आहे ती सच्चिदानंद लक्षणांनी जरी सांगितलेली असली तरी सुद्धा तर त्या वस्तूची अनेक लक्षणं आहेत. ती लक्षणं आपण जसजसं आपला अधिकार असतो त्याप्रमाणे खाली खाली येतात. मग निष्प्रपंच, निष्कलंक, निर्गुण, निराकार ही सगळी जी आहे ती सच्चिदानंद लक्षणाच्या खाली आहेत खरं तर, पण ती परमार्थात उत्कृष्ट मानलेली आहे. मग त्याच्याने सुद्धा एखाद्याला ती वस्तू कळत नाही तर खाली सगुण, साकार अशी बरेच लक्षणं आहेत. त्याच्याही खाली आली तर अनेक लक्षणं. अशी त्या देवाची लक्षणं शोधत शोधत जर आपण आलो वरून खाली तर सगळ्यात खाली त्याची लक्षणं वेगवेगळी सापडतात आणि त्या लक्षणाला धरून ते वेगळंच काहीतरी होऊन जातो तो देव. आणि या लक्षणांना शोधत 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 तुला शेवटी सच्चिदानंद लक्षणापर्यंत आला तरच त्याला काहीतरी हाताला लागतं. तर शेवटची त्याची लक्षण आहे सच्चिदानंद लक्षण. त्याचं काय सर्वात शेवटची लक्षण आहे सच्चिद आनंद. ही लक्षणं त्याची शेवटची लक्षण आहे. तिथपर्यंत पोहोचला पाहिजे. तिथपर्यंत काय झालं पाहिजे, तो पोहोचला पाहिजे. म्हणजे सच्चिद आनंद या 3 लक्षणाने देवाचा शोध घेणं किंवा त्या देवाची ओळख करून घेणं हे परमार्थामध्ये सर्वोत्कृष्ट आहे. नाहीतर मग अनेक खाली लक्षणं आहेत, त्या लक्षणाने तो त्या पातळीपर्यंतचा देव जाणतो. देव कोण आहे? देव दगड सुद्धा आहे. काय देव? काय देव? दगड सुद्धा देव आहे का नाही? हो, तुम्ही कुठेही बघा, तुम्ही भारतात असा किंवा अमेरिकेत जा किंवा कुठल्याही देशात जगात कुठेही जा, फक्त त्या ठिकाणी त्या संप्रदाय त्या लोकांचा देव वेगळ्या पद्धतीने आहे. म्हणजे कसं, उदाहरणार्थ एखादा दगड जो आहे त्या दगडाला विशिष्ट प्रकारचा आकार देऊन त्याचा देव तयार होतो. म्हणजे विष्णूची मूर्ती आहे, शंकराची पिंड आहे, अशा प्रकारे त्या दगडाला तशा प्रकारचा आकार देऊन त्यांचा देव तयार होतो. त्यांचा म्हणजे तुमचं पण असेल तो, आहे ना, तुमचं म्हणजे माझं पण आहे. आता आपला देव कसा तयार होतो? असं तयार होतो. मग विष्णूची मूर्ती आहे किंवा शंकराची मूर्ती आहे किंवा पिंड आहे. ख्रिश्चन असेल तर त्यांचं येशू ख्रिस्ताची मूर्ती आहे. मुस्लिम असेल तर त्यांची काय आहे ते चबुतरा, काय म्हणतो का नाही, चबुतरा म्हणजे काय, त्याच्यावर आपण ते टाकतात ना, दर्गा आहे. किंवा फक्त त्यांची एक भिंत पण असते अशी, तर ती पण त्यांचं एक प्रतीक आहे. असं वेगवेगळ्या धर्माचे वेगवेगळ्या पंथांचे आपापले लक्षणं तुम्हाला दिसतात, त्यांना मानतात ते. आपणही बरंच एकदम एखाद्याला काहीच माहित नाही, तो आपलं फक्त जगतोय कसं तरी, संध्याकाळची दुपारच्या जेवणाची व्यवस्था करतो
त्या माणसाचा देव कुठला असतो, तो कधी देव काय एवढं काही त्याला लक्षात पण येत नाही. त्याला कोणीतरी म्हटलं देव कुठे, तर कुठल्या तरी एखाद्या दगडाला शेंदूर फासला तरी त्याला ते देव वाटतो, तो देव त्याचा होऊन जातो. मग त्याला काय नाव द्यावं किंवा तो देव कुठला, कोणाचं प्रतीक वगैरे, कोणीतरी त्याला हनुमान म्हणेल, कोणाला तो मारुती वाटतो, कोणाला मसोबा मुंजोबा असं किंवा देवी, असे काहीतरी त्याला त्या रीतीने देव होऊन मग त्याचे मंदिरं झाले, त्याचे असे वेगवेगळे छोटे मोठे मंदिरं झाले आणि लोक त्या देवाला जाऊन बसतात. तर दगड सुद्धा काय देव आहे आपल्याकडे. आणि तुम्ही लहानपणापासून आतापर्यंत आजपर्यंत या क्षणापर्यंत त्या दगडाला पाया पडत आहात का नाही? पडतं का नाही? आता दगड किंवा कागदावर जी छापलेला आहे तो म्हणजे कागद आहे, त्या कागदावर त्या देवाचं चित्र काढलं, आपल्याला वाटतं तो देव. आता इथे काय आहे, हे कागदावर काढलेलं चित्र आहे, हे कुठल्या देवाचं आहे? विठोबाचं. म्हणजे कोणाला विचारलं देव कुठे आहे, तर आपण लहान मुलाला पण शिकून ठेवलं देव म्हणजे इथे, इथे विठोबा आहे, किंवा देव घरात आपण दाखवतो. त्या कागदावर काढलेलं चित्र सुद्धा काय देव आहे, हे विठोबा आहे. आपण काय म्हणतो, आपण याला विठोबा मानतो का नाही? आता हा विठोबा आहे का कागद आहे? तो पहिला पांढरा कागद होता, त्याच्यावर बरोबर विठोबाचा काळा जो भाग आहे तो, नंतर कपडे, नंतर दागिने, अशा प्रकारे ते रंगवलं, आपल्याला वाटला देव, हा देव आहे. आता हा देव नाही का? हा देव आहे. दगड किंवा कागद एकच. दगड सुद्धा पृथ्वी तत्वाचा आहे, कागद सुद्धा पृथ्वी तत्वाचा आहे. त्यामुळे हा जो देव आहे, हा देव नाही का? ह्या देवाला आपण भजतोय. आता आपली ऐपतच तेवढी असेल तर आपण त्यालाच भाजणार. आपण कोणाला भाजणार? ज्याची जशी ऐपत असते तो त्याला देवाला भजत असतो. तुम्ही हे बघा, आणि व्यवहारात इतकं सहज आहे, सगळ्याच देवाला सगळेच भजत नाहीत. काही लोक देवीला भजतात फक्त. आता देवीला जर भजतात तर देवीचेच वर्ग आहेत. काही संतोषी मातेलाच भजतात फक्त, काही दुर्गा देवीला भजतात, काही सरस्वतीची पूजा करतात, काही चामुंडा मातेची पूजा करतात, काही शक्तीपीठ आहेत त्यांची पूजा करतात. असं वेगवेगळे लोक फक्त देवीची पूजा जरी म्हटलं तरी वेगळे करतात. काहींना काहीच कळत नाही म्हणतात सगळ्या देवींची पूजा करतात. पण त्यातल्या त्यात एखाद्याचं तुळजाभवानी असते किंवा एखाद्याची अंबाबाई असते, तर त्या फक्त देवीला बसतात. बरोबर का? तर कारण त्यांची तशी पद्धत आहे. आता दुसरं जर तुम्ही वर्ग घेतला, एखादा वर्ग काय आहे की तो विठोबाला बसतो, म्हणजे वारकरी संप्रदाय आपण धरला तर आपण विठोबाला बसतो. काही दत्त संप्रदायामध्ये दत्ताला बसतात. अशा प्रकारे वेगवेगळे लोक वेगवेगळ्या लोकांना बसतात. मग असे वेगवेगळ्यांना का बसतात? का त्यांची त्यांचं काहीतरी जुळतंय, पूर्वापार जे काही त्यांनी कर्म केलेली असते त्याप्रमाणे त्यांचं जुळतंय, म्हणून त्या ठिकाणी त्या देवाला ते बसत असतात. काही मुंजोबा, काही मसोबा, काही विठोबा, काही देवी, काही देव, काही गणपती, काही सूर्य, अशा प्रकारे असंख्य देवतेंना लोक बसतात, कारण त्यांचा तसा अधिकार आहे. मग काही मूर्तींना, काही कागदावर काढलेल्या चित्राने निर्माण केलेल्या त्यांच्या प्रतीक असतं, त्याला प्रतीकाला सुद्धा देव म्हणून ते भासतात. बरोबर नाही? असं किती वर्ग आहे, अमाप लोक आहेत, अमाप आहेत. फक्त भारतात नाही बरे, सर्वत्र, सर्व जगभर सगळीकडे. फक्त तुम्ही जर मुस्लिम कंट्रीमध्ये घेतलं तर त्यांचे वेगवेगळ्या पद्धतीने, ख्रिश्चन कंट्रीमध्ये गेलं तर ख्रिश्चनचं वेगळं आहे, आणि हिंदू राष्ट्रात आले तर त्यांचं वेगळ्या प्रमाणे आहे. सगळीकडे आहे देव नावाचा प्रकार सगळीकडे आहे. कोणी त्याला थोतांड म्हणलं तरी, कोणी नाही म्हटलं तरी आहे का नाही? आणि प्रत्येकजण आपापल्या अधिकारानुरूप बसतो. आणि मग हा एवढा मोठा गोंधळ बघून काही लोक कंटाळून जातात. ते म्हणतात त्यापेक्षा नकोच, देवच नाहीये असं पण म्हणतात. ठीक आहे, तो त्यांचा प्रश्न. तर काहींना वाटतो, काहींना नाही वाटत. आणि ज्यांना वाटतो त्यांना वेगवेगळ्या प्रकारे वाटतो. प्रत्येकाची लक्षणं वेगळी. ज्याला जे पचतात, ज्याला जे पटतात, तो त्या देवाला भसतो. त्यामुळे तुम्ही कोणाला आग्रह करून जमणार नाही. म्हणजे तुम्ही जर एखाद्याला देवीचा जर भक्त असेल, अमावस्या पौर्णिमेला जर तो वेगवेगळे ते प्रकार करतो तर वेगळ्या पद्धतीचे, तर सगळे प्रकार करून देवीला भाजणारा जर एखादा भगत असेल, भगतच म्हणतात, त्या भगत जर असेल तर तुम्ही त्याला किती बळजबरी चल पंढरपूरला, चल आळंदीला म्हटलं ती येत नाही. तो आला तरी तो राहणार नाही तिथे. तो अमावस्या आली की पौर्णिमा आली की घुमतो. तो काही हे करत नाही. आणि आपण एकादशी आली की घुमतो. फक्त तो घरातल्या घरात जाग्यावर घुमतो, आपण आळंदीला घुमतो किंवा पंढरीला घुमतो. तर प्रकार आहे त्याचा. घुमण्याचा प्रकार निराळा, आपल्या घुमण्याचा प्रकार निराळा. तो आसूड ओढतो अंगावर किंवा अजून काय काय ओढत असेल.
आपण काय असं ओढत नाही, पण आपण पाय ताणतो. आपण काय करतो, 15 दिवस 18 दिवस जे काय पाय ताणून घेतो. पाय ताणतो, डोक्याला त्रास, ऊन वारा पाऊस सगळं आहे ना तसा. त्याची आपापली पद्धत आहे भजण्याची. असो, सांगण्याचा मुद्दा असा आहे की अधिकारांरूप या जगामध्ये अनेक लोक देवाला भासतात, अधिकारांरूप भासतात, आणि त्यांच्या अधिकारांनुसार देवाचे प्रकार पडलेत. देवाला काही प्रकार नाही करत. देवामुळे देवाचा प्रकार झालेलाच नाही. देवामुळे देवाचा प्रकार झालेला नाही. कोणामुळे झाला? लोकांनी देवाचा प्रकार पाडून ठेवले. तुम्हाला गंमत जर बघायची असेल देवाच्या प्रकारची, तर एक देव आहे गणपती. गणपतीचे तुम्ही जर बघितलं, किती प्रकारचा गणपती आहे. उजव्या सोंड्याचा, डाव्या सोंड्याचा, तळ्यातला, मळ्यातला, आहे की नाही. अष्टविनायक, मग अष्टविनायक मध्ये 8 प्रकार. आता गणपतीचे एकाच देवाचे एवढे प्रकार करून ठेवले बघा तुम्ही त्याचे. आणि त्याचे चित्र जर बघितली तर आपल्याला ज्याला जसं वाटेल तसं, ज्याला जसं वाटेल तसं त्याचे प्रकार आहे. चित्रकाराला वाटलं तर चित्रकाराप्रमाणे, ज्याला जसं वाटेल तसा देव आहेत, आहे की नाही. गणपतीचं काही हिशोब आहे का? गणपती पण बिचारा आपलं गप्प असतं, काय नाही म्हणत, जाऊ दे, बालिश लोक आहेत म्हणून तो गप्प असतो, काही डोक्याला त्रास येत नाही. तसं विठोबाचं तसं नाही. विठोबाचे लोक, विठोबाचा एकच आकार आहे, एकच उकार आहे, सगळं एकच आहे, त्याला जास्त लोक त्रास देत नाही. पण गणपतीला फार परेशान करून सोडलं लोकांनी. मग त्याचे एवढे प्रकार करून ठेवले देवाचे, गणपतीचे काही सांगता सोय नाही. हनुमानाचंही तसंच करून टाकलं. बिचारा एकटा गरीब होता, काही कोणाला त्रास देत होता का? पण पलीकडल्या आळीतला, अलीकडल्या आळीतला, कुठल्या केसाळ मारुती, कुठल्या मारुती, जिलब्या मारुती. आता काय त्या मारुतीला जिलब्याशी काही घेणं नाही का? पण त्याने जिलब्या मारुती करून टाकला. काय करणार काय आपण? आपल्या हातात काय? बरं, त्या मारुतीच्या हातात तरी काय? तो तरी काय म्हणणार बिचारा? सोन्या मारुती आहे ना, सोन्या मारुती. का सोन्या मारुती? हे सोनारच लोक तिथे असतील ना. कुठे सोन्या मारुती? कुठे? सोनाराची काहीतरी तर असेल म्हणून अशी गडबड झाली. देवाचं पण यांनी काय करून टाकलं, म्हणजे देवाला काही घेणं देणं नाही, लोकांनीच त्याचं काय केलं, नामकरण विधी त्याचे सगळं लोकांनीच करून टाकलं. देवाला त्यालाही गंमतच वाटत असेल खरे, त्याला पण काय वाटत असेल, गंमतच वाटत असेल. तर गणपती आणि मारुतीचे फार लोकांनी हाल केलेत. त्या दोघांचे एवढे हाल केलेत की काय सांगता सोय नाही. मग त्याच्या हालाची जर विचार केला तर खरंच त्यांना तेवढं भोगावं लागत असेल तर फार भयानक आहे की नाही. असो, सांगण्याचा मुद्दा असा आहे की लक्षणं जी आहेत ती देवाची खाली आल्यानंतर काय झालीत लक्षणं, काय आता कुठल्या लक्षणाने काय ओळखावं प्रश्न पडला. देव नक्की कसा आहे ते ओळखायला अवघड आहे. वास्तविक खरं तर एकच देव बरं. तो एकच देव हा विविध प्रकारचा झाला. एकहम बहुस्याम नियमाने तो असा बहु होत गेला. आणि बहु झाल्यानंतर काय झालं की ज्याला जसा ओळखता येईल त्याने तसा ओळखा. देव हट्ट करत नाही म्हणून सुखी आहे. काय? देव हट्ट करत नाही म्हणून कसा आहे, तो सुखरूप आहे. तुम्हाला सुखरूप व्हायचंय, तुम्ही हट्ट करू नका. देव हट्ट काय करत नाही. जसं तुम्हाला उदाहरण मी गणपती मारुती सांगितलं, मग त्याला जिलब्या मारुती म्हटलं काय, सोन्या मारुती म्हटलं काय. मारुती काय कान कापतो कोणाचा? तुम्ही नैवेद्य दाखवला काय? नाही दाखवला. तुमचा येऊन कधी कान कापलाय का? आपल्याला लहानपणी फक्त घाबरण्यासाठी म्हणतात, कान कापील देव, हे होईल ते होईल. असं काही कापल्याला कोणाचं मी बघितलेलं नाही. ते नुसतं घाबरतात लहान मुलाला. आपल्याला तसं घाबरवलेलं आहे ना. तुम्हाला पण घाबरवलं असेल ना, तुम्ही पण घाबरवलं असेल ना का नाही. देव कान कापतो बघा झोपेत येऊन, ठीक आहे ना. तर ते देव काय कान वगैरे कापत नाही. तर ह्या देवाचं जे आहे ते काय केलंय, एवढी जी नावं तयार झाली ही काय झाली, देवाची विविधता ती तयार झाली, ती त्याने काही केलेली नाही. तर देव एकच, एकोहम बहुस्याम, तो वेगळा विविध प्रकारचा झाला. आणि विविध प्रकारचा झाल्यानंतर काय झालं, तो सोपा झाला का अवघड झाला हेच कळणं अवघड झालं. काय झालं, सोपा झाला का अवघड झाला हे कळणं अवघड झालं. मग त्याची जी रूपं तयार झाली ही सगळी रूपं ह्या लोकांनीच तयार केली, म्हणजे आपण तयार केली. ज्याला जसं वाटेल त्याने तसं तयार केलं. आणि मग त्याच्यावर तो खिळून बसला की तो दुसऱ्याचं ऐकत नाही. तो देव सुखरूप का, तो ह्यांच्या कोणाच्याच नादी लागत नाही, म्हणून तो सुखरूप आहे. आणि तो काय हट्ट करत नाही. तुला वाटतंय का शंकर म्हणायचं शंकर म्हण, तुला विष्णू वाटतं तू विष्णू म्हण, तुला गणपती वाटतं तू गणपती म्हण.
तुला देवी वाटतं तू देवी म्हण, तुला देव वाटतं तू देव म्हण, तुला सोन्या मारुती म्हणायचं तू सोन्या मारुती म्हण, तुला जिलब्या मारुती म्हणायचं तू जिलब्या मारुती म्हण. देव काय म्हणत, तो म्हणतो ठीक आहे तू चालत. तो काय लक्ष घालत नाही, तो काय एवढं ज्याला जे वाटेल त्यांनी. आता विठोबाचं पण आपलं काही तसं बऱ्यापैकी तसंच आहे. विठोबाला पण किती लोक काय काय म्हणतात, काय काय म्हणतात विठोबाला, बरंच काय काय म्हणतात है ना. माहिती का नाही काय काय म्हणतात. तुम्ही म्हणता फक्त मारुतीलाच म्हणतात, नाही गणपतीच नाही, विठोबाला सुद्धा बरंच काय काय म्हणतात. काय काय म्हणतात, काय काय त्याला चोर म्हणतात, काय काय त्याला भूत म्हणतात. आता हे जरा अति झालंय, अति झालं. काय काय साधू संत म्हणतात. बरं आता मी म्हटलं असं तुम्ही माझं नाव कंप्लेंट केली असती वारकरी संप्रदायाकडे, हा संप्रदायातला असून बघा काय म्हणतोय. पण आता मी म्हणत नाही, ते कोण म्हणतंय, साधू संतच म्हणतात. काहींनी चोर म्हटलंय, काहींनी भूत म्हटलंय. ताक पिते विठोबा. आता काय ताक पिते विठोबा कसं काय आला, ताक पिते विठोबा, पासोड्या विठोबा, बोंबल्या विठोबा. आता काय तो काय बोंबलं सुटतो. मग त्या विठोबाने काय करावं म्हणजे मला सांगा. त्यात धरून हाणावं का नाही एकेकाला, बोंबला लावावं का नाही एखाद्याला, पण काय करत नाही देव. म्हणून देव सुखरूप आहे. काय म्हणून तसं जगामध्ये तुम्ही कोणी काय म्हणू द्या, सुखरूप राहा. कोणी हाना, कोणी मारा, कोणी वंदा, कोणी निंदा, आपण काय म्हणायचं नाही. म्हणजे जगातल्या कोणी आपल्याला काही म्हटलं तर त्यांचा प्रश्न आहे. आपण काय नाही म्हणायचं, आपण सुखरूप राहा. तुम्ही मला चांगलं म्हटलं, तुम्ही मला वाईट म्हटलं, मी तुमच्याकडे लक्ष दिलं तर माझं आयुष्य वाया जाईल. जाईल का नाही. महाराज फार चांगले आहेत, महाराज फार वाईट आहेत. तुम्ही मला चांगलं म्हणा, वाईट म्हणा, मी तुमच्याकडे लक्ष दिलं तर माझं बरबादी झाली. म्हणजे मी सुखरूप राहू शकत नाही. मी काय होईल, सुखी किंवा दुःखी होईल. तुम्ही चांगलं म्हटलं तर मी सुखी होईल, तुम्ही वाईट म्हटलं तर मी दुःखी होईल. पण तुम्ही चांगलं किंवा वाईट म्हणा, मी तुम्ही दोन्हीकडे लक्ष दिल्यानंतर मी सुखरूप होईल. देव तसा सुखरूप आहे, कारण कोणाच्याही नादी लागत नाही. आपल्याला सुखरूप व्हायचं असेल तर सोपं गणित आहे. काय, कोणी वंदा, कोणी निंदा, फक्त एवढी गोष्ट लक्षात ठेवली तर तुम्ही व्यवहारातही सुखरूप व्हाल. कोणी काही म्हणो, पण रात्रंदिवस आपल्या जागा झाल्यापासून झोपेपर्यंत एकच काळजी असते डोक्याला, आपल्याला सगळ्यांनी काय म्हणावं, चांगलं म्हणावं. आपल्याला कोणी वाईट म्हणू नये. आणि तुम्ही एवढे वर्ष बरेच लोक पिकलेली दिसत आहेत, म्हणजे कधी गळू शकतात अशी लोक आहेत बरेचसे. मला सांगा, अख्ख्या आयुष्यामध्ये तुम्हाला फक्त चांगलं म्हटलंय असं झालंय का, तुम्हाला फक्त वाईट म्हटलंय असं झालंय का. पण मग अख्खं आयुष्य तुम्ही फक्त या दोन गोष्टीत घालवलं का नाही. कशात घालवलंय अख्खं आयुष्य, ह्याच्या पलीकडे काहीच कशात आयुष्य घालवलेलं नाही. म्हणून तुम्ही सुखरूप होऊ शकले नाही. काय झालं नाही. म्हणून सुखरूप असलेला देव, सद्रूप, चिद्रूप, आनंदरूप असलेला देव लक्षात आलेला नाही. तिथपर्यंत का जाता आलं नाही, कारण आपलं लक्ष पासोड्याकडे विठोबाकडं, आपलं लक्ष ताकपित्या विठोबाकडं, आपलं लक्ष सोलापुरातल्या विठोबाकडं, काहींचं लक्ष ह्या शरीरातल्या विठोबाकडं, कोणी इकडं नुसते धावत राहतात. त्यामुळे गोंधळ झाला ना, कळे ना काय, लक्षणांचा तपास नाही, काय चाललंय नक्की, आणि बरं बदलायला तयार नाही. मग ज्याच्यावर श्रद्धा असेल त्यांचा ग्रुप तयार होतो एक वेगळा. ज्याला एखाद्याला कळलंच की पासोड्या विठोबा हा नवसाचा देव आहे, किंवा पासोड्या विठोबाचं पाया पडलं की बस भलंच होत आहे, तेवढा वर्ग तिथे जातो. मग त्याला म्हटलं चल नाही तू तिकडे विठ्ठलवाटीच्या विठोबाकडे चल, तर तो येईल का, तर म्हणतो नाही पासोड्या विठोबा. तो काय करतो, त्याचा तोच देव. आता विष्णू माहिती ना, विष्णू नावाचा देव आहे ना, तर विष्णूचा विठोबा कोणाचा अवतार आहे, विष्णूचा अवतार आहे. आणि तिरुपती बालाजी, आता ह्याला म्हटलं कशाला विनाकारण जातो एवढा पैसा खर्च करून, डोक्याला त्रास करून इकडे तिरुपती बालाजीला 4 तास लाईन मध्ये राहा, तिकीट काढ, हे कर ते कर, बरेच गोंधळ आहे ना, सोपं आहे का ते. आता तुम्ही पिकनिक म्हणून हाऊस म्हणून गेले, तो निराळा भाग आहे. त्याला म्हटलं तू तिरुपती बालाजीला जाऊ नको, विष्णू इकडेच आहे. कुठे आहे, इकडेच आहे, सोलापुरात आहे विठोबा. ह्याला करमत नाही, ते होऊ शकत नाही. त्याला वाटतं नाही नाही असं कसं होईल, आपल्याला तिथे गेलंच पाहिजे. म्हणून तो तिरुपतीला गेल्याशिवाय त्याला चैनच पडणार. आता त्याची काही चूक आहे का, ह्याची काही चूक आहे, यांनी गोंधळ घातला. हे म्हणे इकडे, हे इकडे, हे ना निर्माण केला, आणि मग तो असा गोंधळ वाढत गेला. तर ही जी देवाची विभागणी झाली, ही देवाने केलेली, देवाची नाही देवीची पण नाही, कोणाचीच विभागणी केली. देव आणि देवी ही मुळात वेगळी नाही.
देवाला आणि देवीला वेगळं करायला आपण कारणीभूत ठरलोय, आपण कारणीभूत आहे. हा एवढा मोठा गोंधळ आहे जगभर, या सोडवता सुटणार नाही. फार मोठं कोड आहे, कारण याला सोडवणार कसा मोठा प्रश्न आहे. असो, लक्षणं जी आहेत ती आपल्याला शोधली पाहिजेत. तुम्ही कुठल्या लक्षणांना तपासताय याच्यानुसार तुम्हाला त्या त्या लक्षणांचा देव सापडेल. तुम्ही जर देवाचं लक्षण शोधलं की सोंड असलेला देव, मोठे कान असलेला देव, मोठी ढेरी असलेला देव, उंदीर ज्याचं वाहन आहे तो देव, मग तुम्हाला गणपती सापडणार. कमरेवर हात ठेवलेला देव, कमरेवर हात ठेवलेला देव, तुळशी माळ ज्याला आवडते तो देव, म्हणजे तुळशीची पानं ज्याला आवडतात, तुळस ज्याला आवडते तो देव, असं म्हटलं की तुम्हाला विठोबा सापडणार. बरोबर का नाही? आसुरांचं मर्दन करते, महिषासुराचं मर्दन केलंय किंवा असं काहीतरी लक्षण झालं की ती देवी. तर असं तुम्ही कुठल्या लक्षणाने शोधताय ते देव तुम्हाला सापडतात. सुळावर चढला तो देव, मग वेशीकुरिस्त सापडतो. तर अशा प्रकारे ज्याला त्याला त्याचा देव सापडतो. आपल्याला कुठला देव शोधायचा हे पहिलं नक्की करा. का तुम्ही कुठल्याही देखल्या देवाला दंडवत घालताय ते मला माहित नाही, मग तू अडचण आहे. कोणालाही दंडवत घालत असेल तर मग काय, मग त्याला त्याचं काही खरं नाही. तो अस्वस्थ, अशांत, अस्थिर असतो. तर देवाचं आपल्या लक्षणांचं पहिलं काय करायला पाहिजे, नक्की कुठल्या लक्षणांना शोधायचं हा आपल्याला शोध घेतला पाहिजे. तर या ठिकाणी हा मोठा व्यापक विषय आहे, फार गोंधळाचा विषय आहे. ह्या सगळ्या लक्षणांतून वेगवेगळे देव सापडतात की नाही, आणि असं असलं तरी हे सगळं जो गोंधळ आहे, सगळे जे देव आहेत हे सगळे देव ते एकच देवातून आलेले आहेत नव्हे. ह्या एकाच देवाला ही अशी असंख्य नावं तयार झालेली आहेत, आणि असंख्य नावं असंख्य रूप त्याची तयार झालेली आहेत. पण तरी सुद्धा काय होतं, वाद होतो. जसं एकाच बापाची 2 पोरं तयार झाली, एकाच बापाचे किती झाले, 2 पोरं तयार झाले, तरी वाद होतो का नाही? इतका वाद होतो की ह्याचं तोंड पण बघत नाही मरेपर्यंत. मेली तरी बघतील का नाही शंका असते, इतका वाद होतो. आणि मैतीला जरी आली, 10व्याला जरी आली तर फॉर्मॅलिटी असते, फक्त गमतीला म्हणणार, जास्त ते एवढं लक्ष पण करत नाही. ते म्हणतात मेलं बरं झालं, सक्का भाऊ, अशी परिस्थिती आहे का नाही? म्हणजे एकाच बापाचे 2 तुकडे होतात ना, एकच बाप 2 मुलांच्या रूपाने प्रगट होतो. परंपरा कशी असते, एकच बाप 2 मुलांच्या रूपाने, 2 मुली 4 मुली जे काय असतील त्यांच्या रूपाने प्रगट होतो. यांच्यात वाद तयार होतो, पण ते एकातूनच आलेले असतात तरी. तसं एकाच देवातून हे असंख्य सगळं तयार झालेलं असलं तर यांच्यात वाद तयार झाले सगळं. म्हणून मुस्लिम वेगळा, हिंदू वेगळा, अमका वेगळा, तमका वेगळा, हिंदूत पण गणपती वेगळा, सूर्य वेगळा, असा वाद तयार झाला, सगळा गोंधळ तयार झाला. आलं कुठून? आलं एकाच ठिकाणून. एकाच ठिकाणून सगळं आलेलं आहे. चैतन्य रूप असलेला जो भगवंत आहे तो एकाच ठिकाणून सगळं आलेलं आहे. तिथून सगळं येऊन सुद्धा आता खाली गोंधळ झाला. आता आपला वर्ग कुठला? आपला वर्ग कुठला? एका बापाला, एका माणसाला जर 5 पोरं असतील, 5 मुली असतील, 10 लेकरांचा तो बाप असेल, तर त्या 5 मध्ये 5 आणि 5 10 झाले. मग जो त्या 5 आता कोण कोणाचा हे होणार? त्या 5 पोरांना पुन्हा जर 2-2 पोरं झाली, त्या 5 मुलींना पुन्हा 2-2 पोरं झाली, तर यांची प्रत्येकाची मुलं जी ती कोणाला भाजणार? कोणाला? ज्याचे त्याच्या बापाला भाजणार. ते भाजतील का नाही? त्यांना पुन्हा 2-2 होत गेली. तर ह्या सगळ्यांचं बघितलं तर प्रत्येकाच्या शाखा उपशाखा तयार झाल्या, आणि जे ते आपापल्याला सत्य समजून बसले तिथेच तेवढे चिटकून बसलेत. जसं द्राक्षाचा गड असतो ना, त्याला वर एकच देठ असतो आणि खाली त्याला असे वेगळे काय होतात, फाटे फुटतात, आणि प्रत्येकाला द्राक्ष लागतात. सगळ्यात का मग तो ते द्राक्ष त्या तेवढ्या देठाला बसतं, आणि त्याला वाटतं तेवढंच खरं आहे. वास्तव हे एका देठातून जसं यावं तसं ते एका देवातूनच हा प्रसार होऊन सगळं जग तयार झालं, हा सगळा संसार तयार झाला. फक्त पृथ्वी नव्हे, फार मोठा प्रपंच आहे, आपल्याला माहिती नाही. आपल्याला वाटतं पृथ्वीच खरी आहे. संकुचित आहोत आपण फारच. पृथ्वी काय आपल्याला बाहेरच खरं वाटतंय, एवढंच खरं वाटतंय, आपलं घरच खरं वाटतंय, आपणच खरे वाटतंय, आपल्यापेक्षा काही मोठं नाही जग असंच वाटतंय. भ्रमाचा कळस आहे. तर देठ एकच आहे, सतरूप चिद्रूप आनंदरूप वस्तू, तो ह्या सगळ्याचं मूळ आहे. तर त्या देवाला शोधलं पाहिजे, त्या लक्षणांचा विचार करायला पाहिजे. मी तुम्हाला फक्त त्या लक्षणांचा अजून अभ्यास सांगत नाहीये. ते लक्षणं जी आहेत ती फार लांब आहेत आपल्यापासून. आपण ज्या सुखाचा विचार करतो, आपण ज्या ज्ञानाचा विचार करतो, आपण ज्या सत्ता म्हणजे सत्तेचा विचार करतो, ती सत्ता, ते ज्ञान आणि ते सुख वेगळं आहे, आणि आपण जे पाहतो ते फार वेगळं आहे.
आपण आपल्या देवात जे सुख पाहतो, आपल्या देवाची जी सत्ता मानतो, आपल्या देवाचा जो आनंद मानतो, आपल्या देवाचं जे ज्ञान मानतो ते, आणि ते त्या वस्तूचं जे सत्ता आहे, त्या वस्तूचे जे सुख आहे, त्या वस्तूचं जे ज्ञान आहे ते निराळं आहे. त्यात फरक आहे. आलं लक्षात? कारण एकाच बापापासून जसे 5 मुलं, त्यांना परत 2-2 मुलं, परत त्यांना 2-2 मुलं, असं होत होत जेव्हा विभागणी होत गेली, तेव्हा खाली सगळ्या शेवटच्या, खाली जर समजा एक 100वा मुलगा खाली बघितला आपण, खाली वाढत वाढत गेल्यानंतर 100व्या मुलाचं आडनाव देशपांडेच असतं. पहिला बाप जर देशपांडे असेल ते ना, मूळ पुरुष देशपांडे असेल तर खालचाही देशपांडेच असतो. त्याच्यात जर का जरा गडबड झाली, काय झालं, मुलगी झाली तर तिचं नाव बदलतं. मग तिचं नाव समजा जर ते देशपांडेच्या ऐवजी आता कोकणे झालं तर ते कोकणे होते. मग दुसरी जर असेल तर ती समजा आगरकर झाली तर ते आगरकर होतं. तर त्याच्यामुळे त्यांचं खालचं नाव बदल जातं, थोडं भेसळ होते इकडे, किंवा काहीतरी गडबड होऊन जाते. म्हणजे असं इकडं पोरगा आणि इकडे पोरगी तर वेगळं झालं ना. तसं एकच देव खाली आला तर एक देवी आणि एक देवी होतो. मग देवीचा वेगळं होऊन जातं, देवाचं वेगळं होऊन जातं, तर खाली परत असं वाढत वाढत जातं. तुम्ही कुठं नक्की गुंतलेले आहात, तुम्ही कुठे नक्की चिकटलेले आहात, हे तुम्हाला माहिती. पण ह्याच्यातून बाहेर पडणं फार अवघड आहे. काय फार अवघड आहे ही लक्षणं, कारण ह्या लक्षणांमध्ये आपण गुंतलेलो आहे. जसं मी मागील वेळेस तुम्हाला कदाचित सांगितलं होतं, कृष्ण नावाचा काय आपला एक देव आहे. काय कृष्ण. हा कृष्ण नावाचा जो आपला देव आहे, या देवाची लक्षणं काय, ह्याच्यातही किती मोठा गोंधळ आहे. हे जे आपले कोण मगाशी विचार केले आपण, देव गणपती म्हणा किंवा हनुमान म्हणा, यांच्यापेक्षाही या कृष्णाची जास्त मोठा पसार आहे. किती नाव आहेत कृष्णाची, लक्षणं किती आहे कृष्णाची, लक्षणं किती आहेत, कितीतरी लक्षणं सांगितली साधू संतांनी. आणि त्यातल्या काही लक्षणांना धरून काही लोक तिथे तिथे गुंतून बसलेले आहेत की नाही. किती लक्षणं आहेत, हिशोब नाही काही आहे का, हिशोब काही मोठा पसारा आहे. आणि त्या लक्षात धरून ते लोक तिथे गुंतून बसले. म्हणजे काही लोक त्या गोकुळातल्या कृष्णाच्या नादी लागले, काही लोक त्या अर्जुनाच्या सोबत असलेल्या कृष्णाच्या नादी लागले. तुम्ही वर्ग कुठल्या कृष्णाच्या नादी लागले का, आपल्याला माहितीच नाही कुठल्या कृष्णाच्या नादी लागले. गोकुळातल्या कृष्णाच्या नादी लागलेला एक वर्ग आहे बरं. राधे सोबत असणाऱ्या कृष्णाच्या नादी लागलेला एक वर्ग आहे. अर्जुनाच्या सोबत असलेल्या कृष्णाच्या नादी लागलेला एक वेगळा वर्ग आहे. वेगवेगळे वर्ग आहेत. कंसाला मारणाऱ्या कृष्णाच्या नादी लागणाराच एक वेगळा वर्ग आहे. त्यांचा वर्ग जरा कमी आहे. सगळ्यात जास्त वर्ग कुठला माहितीये, कुठल्या कृष्णाच्या नादी लागलेला आहे, सगळ्यात जास्त वर्ग कुठला माहितीये का तुम्हाला? तुम्ही कृष्णाचे भक्त म्हणवताय तुम्ही, माहित नाही तुम्हाला. सगळ्यात जास्त कृष्ण कुठल्या कृष्णाच्या नादी लागले, राधाकृष्ण. म्हणजे गोकुळातला, सांगण्याचा मुद्दा गोकुळातल्या कृष्णाच्या जास्त नादी लागलेले लोक. आणि म्हणून साधू संतांनी त्याच्यावर जास्तीत जास्त अभंग लिहून ठेवले. लागलेत ना नादी, लागा ना, भरपूर अभंग लिहून ठेवले. आणि योगेश्वर कृष्ण जो आहे त्याच्या नादी लागल्यांचा वर्ग फार कमी आहे. कृष्ण हा योगेश्वर मांडलेला आहे ना. मग योगेश्वर कृष्णाच्या नादी कोणी लागलाय का, कुठला काय. हा सकाळी 8 वाजता उठतो, कुठला योगेश्वर कृष्णाच्या नादी लागतो. 8 वाजता मनुष्य उठतो, कसं तरी दात घासतो, कसं तरी चहा पितो, पुन्हा आपल्या कामाला लागतो. तो योग काही करतच नाही. हा योगेश्वर कृष्णाच्या कुठला नादी लागेल. योगेश्वर म्हणजे योगामध्ये जो प्रतिष्ठित आहे, ह्याला योगाचा शब्द माहित नाही, अर्थ माहित नाही, तो योगेश्वर कृष्णाच्या नादी कुठे लागेल, नाही लागत ना. म्हणजे त्यांचा वर्ग कमी आहेत. नाहीत का असे आहेत लोक, पण त्यांचा वर्ग कमी आहे. असो, तर अशी परिस्थिती आहे. काही काहींचं तर काही खरं नसतं. कधी ह्याच्या नादी लागतात, कधी त्याच्या नादी लागतात, कधी कोणाच्या नादी लागतात, त्याचंही त्याला कळत नाही काय करायचं नाही. म्हणून इकडून तिकडे भटकत राहणे, याचंच नाव संसार आहे. संसार म्हणजे काय, जो भटकत राहतो तो संसारी आहे. कुठून कुठे भटकतो हेही ज्याला कळत नाही त्याचं नाव संसार. संसारी मनुष्य कोण असतो, बायको केली म्हणजे संसारी नव्हे, मुलं बाळा असेल म्हणजे संसारी नव्हे. कुठून कुठे चाललो काही तपास नाही. तुम्हाला माहिती आहे तुम्ही कुठं जाणार आहेत, कुठे जाणार म्हणजे आज नाही, मेल्यानंतर कुठं जाणार माहित आहे, तर कुठून आलेत हे माहित आहे, माहित नाही. आपल्याला माहित नाही आपण कुठून आलो, आपल्याला माहित नाही कुठे जाणार आहे मेल्यावर, आणि आपल्या सोबतची सुद्धा मेल्यावर कुठे जाणार माहित नाही. आपल्याला हेच खरं वाटतंय सगळं. मेल्यानंतर मनुष्य हाताला लागत नाही, तो गेला कुठे हे कोणाला कळत नाही. भ्रमात राहतो आपण फक्त. वैकुंठाला गेला, कैलास लोकाला गेला, इकडे गेला तिकडे गेला, काही माहित नसतं.
ब्राह्मणाने जरी सांगितलं हा वैकुंठाला गेला तरी तो अंदाज असतो त्याचा. महाराजांनी जरी सांगितलं की वैकुंठाला गेला असेल तुमचा मनुष्य, तरी त्याची काही गॅरंटी नाही. तो वैकुंठाला गेला का नरकाला गेला हे देव कोणालाही सांगता येत नाही. या महाराजांनाही नाही, ज्योतिषीला पण सांगता येणार नाही. इतकी परिस्थिती म्हणजे आपल्याला माहित नाही कुठे जाणार, कुठून आलो. आणि हस्तमलकाला जेव्हा भगवान शंकराचार्यांनी प्रश्न केला तेव्हा त्यांनी त्याचं उत्तर दिलं, मी कोण आहे, मी कुठून आलो आणि कुठे चाललो. तू कुठून आलास आणि तू कुठे चाललास असा प्रश्न करतात ते त्याला. आणि तो त्याचं उत्तर सांगतो की मी कुठून आलो आणि माझे गमन कुठे आहे. आणि आपल्याला विचारलं कुठून आलं तर आपण काय सांगतो, बाणेरून आलोय. काहीच वाटत नाही आपल्याला, काही वाटतच नाही आपल्याला कुठून आलं म्हणतं उत्तर द्यायला. बरं आपण चुकीचं सांगतो हेही आपल्याला तपास नाही. फार हुशार झालं तर आईच्या पोटातून आलो एवढं सांगेल. अरे पण आईच्या पोटात कुठून आला? फार शहाणा मनुष्याला विचारलं तू कुठून आला तर आईच्या पोटातून आला हे सांगेल. पण आईच्या पोटात कुठून आलं हे कुठून सांगाल तू? मला माहित कुठे आहे? आई बाबाने शिकवलं कुठे आहे? माहित नाही आपल्याला. आपण आलो कुठून? आईच्या पोटात. आणि तरी आपण समजतो मला सगळं कळतंय, आपल्याला माहित आहे सगळं. असा आपला गैरसमज झाला ना. म्हणून बाणेरमध्ये राहतो म्हणून मी बाणेरचा आहे, बाणेरवासी आहे किंवा बाणेरकर आहे असं म्हणतो. पुण्यात राहतो म्हणून पुणेकर म्हणतो. ब्राह्मण कुटुंबात जन्मला म्हणून ब्राह्मण आहे म्हणतो. देशपांडे कुटुंबात जन्मला तर मी देशपांडे म्हणतो. आणि काहीच वाटत नाही. वाटतच काहीच नाही. लक्षणाचा तपास कुठे काय आपल्याला कळतच नाही काय चाललंय नाही. जिथे आपल्याला हिशोब लागत नाही तिथे ह्या देवाचा हिशोब कसा लावणार? देवाच्या लक्षणांचा अभ्यास कसा करणार? मग काय चाललंय? नुसतं टाइमपास सुरू आहे, काहीतरी सुरू आहे. जसे जगणारे लोक जगतायत. बऱ्याच वेळा काय होतं व्यवहारात सुद्धा काही माणसं नुसती जगत असतात. नुसतं सकाळी उठायचं दिवसभर राबायचं रात्री झोपायचं, सकाळी उठायचं दिवसभर राबायचं रात्री झोपायचं. मग काही लोक कलाकार असतात किंवा त्यांना बाकीच्या विविध कला क्षेत्रामध्ये किंवा याच्यामध्ये रस असतो. मग ते म्हणतात काय तुझं जीवन आहे रे? नुसतं उठतो दिवसभर राबतो आणि झोपतो. काय जरा काहीतरी एंटरटेनमेंटचं काहीतरी कर, जरा गाणं गा, काहीतरी खेळ. असं कोण सांगतं त्याला? काही लोक सांगतात. काय निरस जीवन आहे तुझं, है ना? असं होतं का ना? मग त्यांना असं वाटतं की ह्याच्यापेक्षाही वेगळं जगणं आहे. ह्याच्यापेक्षाही काय वेगळं जगणं म्हणजे दिवसभर राबायचं आणि रात्री झोपायचं, दिवसभर राबायचं आणि रात्री झोपायचं, सकाळी उठायचं, दिवसभर राबायचं, रात्री झोपायचं. हे जगणं नाहीये असं त्यांना वाटतं. त्यांना वाटतं मग आपण जर संगीत शिकलो किंवा आपण जर हे केलं, आपण ते केलं तर जगणं आहे. काहींना वाटतं आपण ट्रेकिंगला गेलो तर जगणं आहे. काहींना वाटतं मग असं बदलत प्रत्येकाची व्याख्या बदलत जाते. पण सगळ्यात शेवटी जेव्हा लोकांना लक्षात येईल की हे सगळं महत्वाचं नाही, सच्चिदानंद रूप असलेला देव जो आहे त्याला ओळखणं, त्याचे लक्षणावरून त्याचा अभ्यास करणं, ह्याच्यात जगणं आहे. मग जसं दिवसभर काम करूनही मनुष्य जर एखाद्याला संगीत या क्षेत्राची आवड असेल तर तो संगीत शिकतोच. मग तो घरदार प्रपंच सोडून देतो काय? नाही सोडून देतो. तो सगळं करतो. सगळं करूनही तो काय होतो, सवाई गंधर्वचा कार्यक्रम सुरू झाला की तिथे तिकीट काढून जातो का नाही? मग त्याने घरदार सोडून दिलं असतं का? नाही. त्याला समजा जर पकवाज शिकण्यामध्ये रस असेल, तो पकवाज शिकतो, तो वाजवतो, भजनात वाजवतो, सगळं करतो, पण घरदार सोडून देतो का? मग काही सोडत नाही. त्याच्यात राहून ते सगळं करतो. हे जसं आहे तसं या संसारात राहून सच्चित आनंद रूप असलेला जो देव आहे, वस्तू आहे, त्याचा शोध घेणं गरजेचं. लक्षणं जी सांगितली ती आपल्याला काय उपयोगाची आहेत. या लक्षणांचा आपल्याला काय करायचं आहे? शोध घ्यायचा आहे. या लक्षणांच्या द्वारे त्या देवाचा काय करायचा आहे? शोध घ्यायचा आहे. पण पहिल्यांदा हे का करायचंय मी तुम्हाला समजावून सांगतोय. म्हणजे काय करायचंय, कसं करायचंय हा निराळा विषय आहे. पण काय करायचंय आपल्याला. आणि एखाद्याला असं वाटू शकतं मी का करायचंय, काय गरज काय? तुला जिथपर्यंत गरज वाटत नाही तिथपर्यंत तू करू नकोस. ज्याला जी गरज वाटते त्याने तीच करावी. एखाद्याला भूक लागली त्याने जेवण करावं. त्याला तुम्ही ब्रह्मज्ञान सांगून उपयोग होत नसतो. मग एखाद्याला आपल्याला कळवळा वाटतो की अरे मग कसं ह्याचं कधी होणार असं वाटतं. आपण काही करू शकत नाही त्याला. आपण त्याला काहीही करू शकत. तर देवाच्या नादी लाग असं एखाद्याला म्हटलं म्हणजे तो देवाच्या नादी लागतो असं नाही. आणि याच देवाच्या नादी लाग असं म्हटलं म्हणजे तो याच देवाच्या नादी लागला असं नाही. तसं मी तुम्हाला कितीही समजावून सांगितलं की बाबांनो सतरूप चिद्रूप आनंदरूप असलेला देव आहे, ती वस्तू आहे असं लक्षण इथं आहे. तुम्ही त्या देवाच्या नादी लागा, तो देव लक्षात घ्या असं म्हटलं तरी तुम्ही याच देवाच्या नादी लागला असं आहे का? नाही. तुम्ही कुठल्या देवाच्या नादी लागणार?
मनमोहन मुरलीवाला है ना, आपण कुठल्या देवाच्या नादी लागणार? आपण कोणाच्या नादी लागणार? आपण त्या देवाच्या नादी लागणार. मग तो देव कुठून आला? इथून आला. तो देव जो आहे हाच तो देव झालाय, पण हे आपल्याला माहित नाही. देवो देवी पाही, मीच आहे ऐसा तयासी निश्चय नाही, भाव ते ते ठाई वेगळाला धरी. झालं वाटोळं, संपलं. ज्ञानदेवांनी असे ओळी लिहून ठेवले. काय? देवो देवी पाही, मीच आहे हा त्यासी निश्चय नाही. मग काय? भाव ते ते ठाई वेगळाला धरी. हा भाव त्याला फसवतो. भाव कुठून आणला? भाव कुठं आहे? तो भाव कोण बदलणार? माझ्यासारख्या माणसाचं काम आहे ते. ऐकलं तर ठीक. तुमचा भाव कोणी बदलला? कोण बनवतं भाव? आपल्या सभोवताची लोक आपला भाव तयार करतात. ज्या घरात जन्मलो त्या लोकांनी आपला भाव केला, तू ब्राह्मण आहेस. चुकून जन्माला आल्यानंतर आपल्याला जर त्या मायबापाने रस्त्यावर टाकला असतं, जर चुकीच्या दुसऱ्या वर्गातल्या माणसाने उचललं असतं, वाढवलं असतं, तर आपण ते झालो असतो. म्हणजे ब्राह्मणाचं जरी पोरग जन्माला आलं असलं तरी त्याचं क्षत्रियाने वाढवलं तर क्षत्रिय होऊन जात. ठीक आहे. त्यामुळे भाव जो आहे तुम्ही काय शिकवलं त्याप्रमाणे होणार आहे. आणि आपल्या डोक्यावर हा भाव इतका प्रचंड बांधलाय किंवा इतका पक्का बसून ठेवलाय की आता आपला हातपाय तोडला तरी आपण बदलणार. म्हणजे देशपांडेंना म्हटलं की तुमचे हातपाय तोडतो, तुम्ही म्हणा तुम्ही शूद्र आहे. ते आता वेदांत ऐकतात म्हणून म्हणतील, पण घरी गेल्यानंतर म्हणतील आपले लोक कुठे आहेत? शर्ट काढला म्हणजे ते लगेच जानवं फिरवतील, आहे का नाही? म्हणजे उपयोग काहीच नाही हो आपला. भाव बदलणं ही काही सोपी गोष्ट आहे का? आणि देव भावाचा भुकेला असं आपण म्हणतोय ना. तर हा जो भाव आहे, हा भाव बदलणं ही काही सोपी गोष्ट नाही. त्याला एक दिवसाचं काम नाही, वर्षानुवर्ष हे करत राहावं लागतं. तेव्हा कधीतरी थोडासा भाव बदलतो. तुम्ही वर्षानुवर्ष हे ऐकताय पण अजूनही तुमचा भाव बदलला नाही की ब्राह्मण आहे का क्षत्रिय, माळी आहे का मराठा आहे. आता हे काही वर्ग आहेत तुमच्यामध्ये, माझ्याकडे काय असला वर्ग नाही. बरं, तुमच्यामध्ये वर्ग आहे. तुम्हाला किती म्हटलं, तुम्ही जरी माळी मराठा दोघं जरी शेजारी बसले, तुम्ही किती वेदांत ऐकला तरी शेवटी माळी हा म्हणणार मी काय आहे, मी माळी आहे. मग तू काय शिकला काय इतके दिवस? हा म्हणून मी मराठा आहे. आपलं विठोबाच्या नावापुरतं एकी ठीक आहे, भजनाला येतो एकी ठीक आहे, आश्रमात येतो एकी ठीक आहे, पण बाकीच्या वेळेस अजिबात हे चालणार नाही. हा इतका पडदा ठेवून आपण काम करतो. भाव आपला बदलू शकत नाही. काय करणार? म्हणजे इतकं पक्क आहे ते. हे कधी मेलं तरच सुटेल. कधी सुटेल? मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, मी चांगला आहे, मी वाईट, असे असंख्य प्रकारचे जे भाव आहेत हे आपण मेल्याशिवाय सुटत नाही. मेल्यानंतर सुटत का? नाही, सुटत नाही. कारण ते सगळे कुठे छापले? ते पुढे आतमध्ये चित्तात, अंतःकरणात ते छापून ठेवलेले असल्यामुळे ते कधीही धुतले जात नाही, पुसले जात नाही. ते पुन्हा पुनरावृत्तीमध्ये पुन्हा ते घेऊन जातो आपण. आणि ते घेऊन आपण पुढे 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 प्रवास करत असतो. अनंत जन्मांमध्ये अनंत वेळा अनंत प्रकारचे शरीर घेऊन आपण फिरतो आणि त्याच्यामध्ये हे सगळे भाव तसेच राहतात. मनुष्य जन्म हा एकमेव जन्म असा आहे की ज्यावेळेस तुम्हाला हा भाव बदलता येऊ शकतो. पहिल्यांदा काय व्हा? पहिल्यांदा देवाच्या नादी लागा. मी वारकरी आहे म्हणा, मी देवाचा भक्त आहे म्हणा, मी देवाच्या नादी लागलोय म्हणा. त्याच्यामध्ये धन्यता आहे. मी माळकरी आहे, मी वारकरी आहे, मी देवाच्या नादी लागलो असं म्हणा. एवढं सोपं नाही हे म्हणणं. बरं, एवढं म्हणणं सोपं नाहीये. कारण म्हटलं म्हणजे जबाबदारी येते. म्हटलं म्हणजे काय होते? जबाबदारी येते. आपण स्वतःला काहीतरी म्हटलं की जबाबदारी वाढत असते. तसं मी आई आहे म्हटल्यानंतर त्या स्त्रीची जबाबदारी वाढते. मी बाप आहे म्हटल्यानंतर त्या पुरुषाची जबाबदारी वाढते. कारण ते त्याला बाप म्हणून जे काही आहे ते करावं लागतं ना. तसं मी वारकरी म्हटल्यानंतर वारकरी म्हटलं की एक जबाबदारी येते. तसं मी वेदांती आहे असं म्हटल्यानंतर एक जबाबदारी आहे. काय जबाबदारी आहे? आपण वेदांत अभ्यास करणारे आहोत, आपण वेदांत या मार्गाने मार्गक्रमण करणारे आहोत असं म्हटल्यानंतर जबाबदारी येते. काय? वेदांत या मार्गामध्ये परमार्थ करणाऱ्या लोकांची जबाबदारी आहे की फक्त वस्तू सच्चिदानंद रूप आहे त्याच देवाचे आम्ही शोध घेत आहोत. काय घेत आहोत? इतर कोणाचंही आपल्याला काही, आपण इतर कोणाच्याही नादी लागत नाही. इतर कोणाच्याही नादी लागत नाही. मग इतर कोणाच्या नादी लागतो तर कसे व्यवहार मात्र आहेत ते. इथे काय? व्यवहार मात्र आहेत. त्यांना आम्ही खरं समजत नाही. जसं ब्राह्मण मनुष्य असेल तर ब्राह्मण मनुष्य त्याच्या नातेवाईकांना आपलं समजतो. म्हणजे तो व्यवहारामध्ये फक्त त्याच्या नातेवाईकांशीच व्यवहार करतो का? नाही. त्याच्या शेजारी मराठा असतो, त्याच्या शेजारी एखादा मुस्लिम असतो,
गावात फिरताना तो दुकानात गेला तर कदाचित ते बोहरी लोकांचं दुकान असतं, पलीकडे कुठेतरी त्याला ख्रिश्चन माणसाचं काहीतरी एखादं दुकान असतं. तो अख्ख्या जगामध्ये वेगवेगळ्या लोकांशी जरी व्यवहार करत असला तरी तो कायम काय लक्षात ठेवतो, माझा वर्ग, मी काय, मी या ब्राह्मण कुळात आहे, माझं हे ब्राह्मण वर्ग, असं लक्षात ठेवतो का? मग त्याच्या व्यवहाराने त्याच्या या ब्राह्मणपणाला काही बाधा येते का? काही येत नाही. अख्खा ब्राह्मणपण तसंच राहतो आणि अख्खा व्यवहार होतो. तसं वेदांत मार्गामध्ये मी सद्रूप चिद्रूप आनंदरूप या लक्षणांनी युक्त असलेला किंवा या लक्षणांचा जो देव आहे, जी वस्तू आहे, त्याचा मी भगत आहे, त्याचा मी उपासक आहे, असं एखाद्याने लक्षात ठेवून जरी संसारात जगला, जरी या अनंत प्रकारच्या देवदेवतेमध्ये जरी तू गेला, तरी त्याला यांच्याशी कसं घेणं देणं असतं, जसं ब्राह्मणाला ह्या लोकांशी घेणं देणं होतं, असं त्याचं घेणं देणं राहतं. म्हणजे किती फरक झाला का ते? म्हणून मग असा वारकरी, या लक्षणांनी देवाचा शोध घेणारा जर वारकरी असेल आणि तो कृष्णाचं भजन गाऊ लागला, मनमोहन मुरलीवाला जरी तो म्हणू लागला किंवा त्याच्या नादी जरी लागला, तरी त्याचं ते नादी लागणं कसं आहे, ब्राह्मणाने जसं मुस्लिम माणसाच्या घरी जाऊन चहा पिण्यासारखं आहे किंवा ख्रिश्चनाच्या दुकानात जाऊन काहीतरी वस्तू खरेदण्यासारखं आहे, असं आहे. कारण त्याचं ब्राह्मण पण त्याने संपत नाही काय ना. म्हणजे ख्रिश्चनाच्या दुकानातून काही वस्तू खरेदल्याने काय ब्राह्मण पण थोडी संपतंय. किंवा किराणामालाच्या दुकानातून तो मारवाडी माणूस आहे, मारवाडी माणसाच्या दुकानातून तुम्ही वस्तू खरेदली म्हणजे तुमचं तुम्ही मारवाडी झाले काय? मारवाड्याशी व्यवहार केला म्हणून तुम्ही मारवाडी होता काय? होत नाही ना. म्हणजे असं कधी वाटलं का आज आपण मारवाड्याच्या दुकानातून वस्तू खरेदी केली आणि आजपासून आपण मारवाडी झालो, असं होतं कधी? होत नाही. आपण विसरत नाही ते. कारण तेवढं आपलं काय झालंय, भाव जो आहे तो आपला पक्का आहे की आपण हे काही जरी केलं तरी आपण कोण आहोत, ब्राह्मण आहोत. काही जरी केलं आपण तो मराठा आहे, काही केलं तर आपण हा माळी आहे, हे असं आपण ठरवून बसलोय आणि ते आपलं बदलत नाही. मग हे जर असं शक्य आहे भाव, तर तशाच प्रकारे एकदा का सद्रूप चिद्रूप आनंदरूप असणारी वस्तू आहे किंवा देव आहे, हे जर आपण लक्षात घेतलं आणि त्यालाच चिटकून राहिलो, तर तुम्ही काही जरी केलं, कुठल्याही इकडे कुठेही जरी प्रवास केला, काही जरी केलं, तरी तुम्ही कुठे राहणार आहे, याच्यावर. पण त्यासाठी तुमचा तसा भाव दृढ होणं गरजेचं आहे. तेवढा दृढ भाव झाल्याशिवाय तसं शक्य नाही. आणि त्यासाठी काय करायला पाहिजे, त्यासाठी त्याला चिटकून राहिलं पाहिजे. तर वस्तू जी आहे ती काय, सद्रूप चिद्रूप आनंदरूप आहे. वस्तू मनमोहन मुरलीवाला नाही. वस्तू काय नाही, बाकी काहीच नाही. सद्रूप चिद्रूप आनंदरूप ही वस्तू आहे. इतर काहीच वस्तू नाहीये. वस्तू म्हणजे सद्रूप चिद्रूप आनंदरूप. मग सद म्हणजे काय, चिद म्हणजे काय, आनंद म्हणजे काय, हे शोधलं पाहिजे. आता एखादा जर म्हणेल सत म्हणजे सत्ता, चिद म्हणजे ज्ञान आणि आनंद म्हणजे सुख, या तीन गोष्टी आहेत. सुख. मग एखादा म्हणेल की माझा देव जो आहे तो सुखरूप आहे, तर चालेल का? एखाद्या देवाला म्हणतो, उदाहरणार्थ एखादा विठोबाला म्हणतो, विठोबा सुखरूप आहे असं जर म्हटलं तर चालेल का? नाही चालणार. का नाही चालणार? मग एखाद्याला आपली बायको पण सुखरूप वाटते ना. एखाद्याला विठोबात सुख वाटतं, तसं एखाद्याला बायकोत सुख वाटतं. मग बायकोत जर सुख वाटत असेल तर बायको काय देव आहे का? मग म्हणजे सुख हे जे स्वरूप आहे, हे जर तो बायकोत मानत असेल, सुख हे जर तो विठोबात मानत असेल, तर बरोबर काय? बरोबर काहीच नाही. हे पण बरोबर नाही, हे पण बरोबर नाहीये. कारण सुख हे भगवंताचं काय लक्षण आहे. सुख हे दुसरं कशाचंच लक्षण नाही. म्हणून या सगळ्यामध्ये ते सुख आहे का? हो, या सगळ्यामध्ये ते सुख आहे. मग या सगळ्यामध्ये जर ते सुख आहे, तर आम्ही या सगळ्यांना बसायला काय हरकत आहे? सगळ्यांना जर बसता आलं तर ठीक आहे, पण आपण सगळ्यांना नाही बसत. आपण काय करतो, एक देशी होतो. आपण सुख सगळ्यात मानत नाही ना. आपण एक देशी होतो, म्हणजे एका विशिष्ट वस्तूला चिटकून राहतो. व्यापक असलेल्या वस्तूला चिकटत नाही. म्हणून ते दोषयुक्त आहे. म्हणून त्याने अडचण निर्माण होते. म्हणजे फक्त आपल्याला आवडलेल्या अलंकारालाच आपण सोनं म्हणतो. जो अलंकार आवडत नाही त्याला आपण सोनं म्हणत नाहीये, असं झालं ते. तर सद्रूप चिद्रूप आनंदरूप ही जी आहे ती वस्तू आहे. त्या वस्तूचं आपल्याला काय करायचं आहे, पाठलाग करायचा आहे, किंवा त्या वस्तूचा आपल्याला शोध घ्यायचा. ती लक्षणं आहेत. या वस्तूचं चिंतन करायचंय आपल्याला. काय करायचं? चिंतन करायचं. चिंतन करण्यासाठी काय करावं लागतं? चिंतन करण्यासाठी आपल्याकडे चित्त असावं लागतं. काय असावं लागतं?
ज्याच्याकडे चित्त आहे तो चिंतन करतो. चित्तात चिंतन होतं. आणि इथे काय करायचं? चिंतन करायचंय. कशाचं? सद्रूप चिद्रूप आनंदरूप वस्तूचं चिंतन करायचं. पण चिंतन करण्यासाठी चित्ताची गरज आहे. म्हणजे आपल्याकडे चित्त पाहिजे. मग आपल्याकडे चित्त आहे का नाही? ज्यांच्याकडे चित्त आहे त्यांना सगळ्यांना चिंतन करता येणार. मला सांगा, कुत्र्याकडे चित्त आहे का? कुत्रा चित्त आहे का नाही? आहे. मांजराकडे चित्त आहे का नाही? आहे. वाघाकडे चित्त आहे का नाही? आहे. आपल्याकडे चित्त आहे का नाही? आहे. मला सांगा, ह्यापैकी कोणाला चिंतन करता येईल? फक्त माणसाला चिंतन करता येईल. बरोबर आहे का? आणि कधी? बरं, तुम्ही चिंतन करू शकता. कधी चिंतन करू शकता सांगा? तुम्ही म्हटले माणसाला चिंतन करता येतं. बरं, माणसाला जर चिंतन करता येतं, कधी चिंतन करता येतं? समजा तुम्ही फार दुःखी आहे, कष्टी आहे, वैतागलेले आहे, तुम्हाला चिंतन करता येतं? फार परेशान आहे, म्हणजे तुम्हाला शारीरिक यातना आहे किंवा मानसिक यातना आहे किंवा कुठल्याही प्रकारच्या यातना आहे, बायकोने त्रास दिलाय, नवऱ्याने त्रास दिलाय, नातलगाने त्रास दिलाय, कशाने तरी त्रास आहे, डोकं तुमचं उठलेलं आहे, त्यावेळेस तुम्ही चिंतन करता का? करू शकत नाही. बरोबर आहे. मग तुम्हाला चिंतन करता येतं. दुसरा भाग, तुम्ही फार सुखी झालेले आहेत, काही कारणाने फार सुखात आहेत तुम्ही. मग तुम्हाला फार भूक लागली तर तुमच्यासमोर पंचपक्वान्न आहे, जिलेबी, लाडू, काय जे आवडते ते सगळे पदार्थ समोर तुम्ही खाताय. आता चिंतन करता का? अजिबात चिंतन नाही. म्हणजे अति सुख अति दुःख किंवा सुखाच्या काळात दुःखाच्या काळात चिंतन होत नाही. आपण करत नाही, कधीच करू शकत नाही. करू शकत नाही, करता येत नाही. तेव्हा चिंतन नाही करता येत. सुखाच्या काळात दुःखाच्या काळात चिंतन होत नाही. म्हणजे ह्याचा अर्थ काय? वास्तविक हे सुख आणि दुःख ह्या ज्या उर्मी आहेत किंवा हे जे धर्म आहेत, हे धर्म आतमध्ये चित्ताला चिकटतात. म्हणजे चित्त जे ते जर अस्थिर असेल सुखाने किंवा दुखाने तर चिंतन होत नाही. चिंतन होण्यासाठी चित्त काय पाहिजे? स्थिर पाहिजे. चित्त ज्याचं शांत स्थिर त्याला चिंतन करता येत. चित्त ज्याचं समाधानी त्याला, एका शब्दात काय, चित्त ज्याचं समाधानी त्याला चिंतन करता येत. चित्त समाधानी पाहिजे. चित्त समाधानी आपलं कधी असतं? दिवसभरात आणि जन्मल्यापासून मरेपर्यंत समाधानीच नसतं. एक स्त्री मी पाहिली, ओळखीची माझे चांगली, एक स्त्रीचा मी म्हणजे आपलं ती काही परमार्थ करणारी स्त्री असं म्हणता येत नाही, पण देवाधिकांना अशा वेगळ्या भासणारी स्त्री, चांगली स्त्री, एकदम व्यवस्थित छान स्त्री. पण ती कायम चिंता करायची. काय तिला कायम चिंता, म्हणजे ती कधीच समाधानी नाही. काय कारण? आता तुम्ही कारण काय असेल सांगा मला. कायम चिंता तिला. ज्याला चिंता असते त्याला चिंतन करता येत. चिंता ज्याच्या पाठीमागे धावते त्याला चिंतन करता येत नाही. जितकी तुमची चिंता कमी झाली तुम्हाला तितकं चिंतन करता येईल. जितकं तुम्ही चिंतन कराल तितकी तुमची चिंता कमी होईल. या दोघांचा परस्पर संबंध आहे. मग चिंता जी आहे ही चिंता तिच्या पाठीमागे सारखी लागलेली कायम. आता मला सांगा, कशाची ती चिंता करत असेल? काय अडचण असेल तिला सांगा, तुम्ही अंदाज सांगा. काय शक्यता काय वाटतं तुम्हाला? काय चिंता? ती स्त्री म्हणजे तुम्हीच आहे एक प्रकारे. ती स्त्रीचे उदाहरण घेतो मी, तुमचाच प्रश्न येतो. तुम्ही सांगा, तुमचं सांगा, तुम्हाला कसली चिंता लागली आहे? आतापर्यंत तुम्हाला चिंता आहे का नाही? काही आयुष्यभर तुम्ही जेवढं काही आयुष्य जगलेले आहात आतापर्यंत, या क्षणापर्यंत तुम्हाला काही चिंता आहे का नाही आहे? का चिंता रहित झालेले आहात तुम्ही? नाही झालेले. चिंता लागली डोक्याला. काय चिंता लागली सांगा मला. तुम्हाला आज दिवसभरात, नाही एकदम तो जनरल झाला ना, आज मला दिवसभरात तुम्हाला काय काय चिंता ग्रासून गेल्या सांगा मला. आणि आता सुद्धा चिंतन ऐकतानाही काही ना चिंता लागलेली आहे. काही नाही चिंता आहे कधी संपवतील, कधी संपेल, कधी घरी जाईल याची चिंता लागली. काय घरी जाऊन तेव्हा लावणार आहे? बरं, घरी कधी पोहोचेल ह्याची चिंता, घरी पोहोचल्यावर जेवण कधी मिळेल ह्याची चिंता, जेवल्यानंतर झोपणार कधी ह्याची चिंता, झोपलं तर उठणार कधी ह्याची चिंता, उठल्यानंतर आता चालायचं का नाही चिंता, व्यायाम करायचं नाही चिंता, त्याच्यानंतर नाश्ता मिळेल का नाही ह्याची चिंता, नाश्ता मिळेल तर दुपारचं जेवण कसं मिळणार ह्याची चिंता, दुपारचं जेवण मिळालं की संध्याकाळचं जेवण कसं मिळणार याची चिंता. चिंता काय आपले सोडते का घर? पैसे मिळालं तर चिंता संपेल असं वाटतं, पैसे मिळालं तर दुसरी चिंता लागते, हे मिळालं की ती चिंता. चिंता काय हिशोब आहे का आपल्याला? तर त्या स्त्रीचं मी बघितलं, तिच्याकडे सगळी सुख व्यवस्था आहे, सगळं आहे, म्हणजे पैसा आहे, सगळं 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 आहे ना. मग विचार केला ना तिच्याकडे काय नाही असा मला प्रश्न पडायचा बऱ्याच वेळा, अजूनही पडतो. तिच्याकडे काय नाही बा, इकडं सगळं आहे, काय नाही सगळंच आहे.
पैसा आहे, नवरा आहे, मुलं आहे, सुना आहेत, अमकं आहे, तमकं आहे, सगळं तुम्हाला पण असेल बरं का सगळ्यांना. ते सगळं आहे त्यांना. मग मी विचारतो याला काय चिंतेचं कारण काय. आता तिला घरातले काही ना काही चिंता असायच्या. मग मी एक दिवस तिच्याशी बोललो, म्हटलं मग हा आता काय चिंता आहे. तिला काही चिंता नसली तर शेजारची चिंता आहे तिला. आता काही म्हणजे कारण आहे का बरं. बरं तिच्या नवऱ्याला विचारलं हिने शेजारचीच एवढं चिंता करायचं काय कारण आहे. तर तुम्ही काय मला पण कळत नाही. आमचं त्यांचं तर भांडण आहे. आता ज्या शेजारचे असं भांडण आहे त्याची सुद्धा चिंता लागली त्या घरात. मग त्याच्या मुलीचं कसं व्हायचं, त्या मुलीचं लग्न झाल्यानंतर तिला मुलगा झाला त्या मुलाचं कसं व्हायचं, अशी ही चिंता आपल्या पाठीमागे लागते है ना. चिंता झाली की चिंतन नाही. चिंता लागली पाठीमागे काय नाही. परमार्थ ऐकणारे आपलेच लोक म्हणजे बरेचसे ऐकतात नाही. यांच्या पाठीमागे इतक्या चिंता आहेत. जेव्हा माझ्याशी ते बोलतात मग काही काहींना लक्षात आलं की महाराज कधी आपल्याला आडवं लावतील आणि तिडवं लावतील ते कळणार नाही. मग काय म्हणतात नको आपलं गप्पच बसा, काही चिंता सांगायचीच नाही. म्हणजे त्यांच्या चिंता संपल्या असं ते नुसते बघितलं त्याच्याकडे काय चिंतेचं म्हणजे त्याच्यावर किती बोजा आहे मला दिसतं बरं. म्हणजे माणसं माझ्या पुढे काही सांगत नाहीत. नको डोक्याला त्रास. कोणाला? महाराजांना नाही. आपल्या डोक्याला त्रास नको. कारण महाराजांना आपण काही सांगावं तर महाराज त्याचं सगळं पोस्टमार्टम करणार, उलट पुलट करून टाकणार. आपल्या चिंता वाढणार का कमी होणार? वाढणार. महाराजांना आपण सांगायला गेलो त्याच्यापेक्षा नातलगांना सांगू. नातलग चिंता वाढवतील का कमी करतील? ते कमी करतील असं वाटतंय. अहो महाराज तुमच्या चिंताचं समूळ नाश करतील. पण आपल्याला वाटतंय नातलग आपली चिंता सोडवतील. आपल्याला काय वाटतंय सोल्युशन काय आहे? आपल्याला वाटतंय सोल्युशन समाज आहे, जग आहे. देव हे सोल्युशन आहे. त्याच्यावर काय चिंतन हे सोल्युशन आहे. आपण इथे काय करतो? आपण इथे चिंतन करतो है ना. आणि तुम्ही इथे आले तरी चिंता करत बसताय आणि इथून गेले तरी चिंताच करताय. मग ह्याला चिंतन कसं म्हणावं? चिंतनासाठी काय लागतं? चित्त लागतं. आणि चित्त जर चिंता करत असेल तर तो काही उपयोग नाही. म्हणजे चित्त चिंता करतं म्हणजे चित्त समाधानी नाही आहे. ज्या सद्रूप चिद्रूप आनंदरूप वस्तूचं आपल्याला चिंतन करायचं आहे त्यासाठी चित्त पाहिजे. आणि चित्त हे चिंता करणारं नको. चित्तामध्ये काय लागतं? समाधान. आणि समाधान म्हणजे चिंता नसणे. तुला कसली चिंता लागली? काय चिंता लागली? इथे बसलेला कोण आहे असा चिंता नाही असा एक तरी आहे का इथं? आम्हाला चिंता नाही आहे कसं. आणि प्रत्येकाला वाटतं माझ्या शेजारच्याला काय धाड भरली आहे, त्याचं सगळं मस्तच चाललंय, मलाच डोक्याला त्रास आहे असं सगळ्यांना वाटतंय. बरं जगामध्ये सगळ्यांचा हाच प्रॉब्लेम आहे. सगळ्यांना वाटतं ह्याचं बोर चाललंय आणि माझ्या डोक्याला त्रास असं कोणाला वाटतंय? सगळ्यांना. तुम्हाला वाटतं तुमच्या शेजारच्याचं बरं आहे आणि त्याला वाटतं तुमचं बरं आहे. वास्तविक दोघांचंही बरं. दोघंही रात्रंदिवस कशामध्ये आहेत? चिंतेमध्ये. परमार्थ करा किंवा व्यवहार करा, सगळे लोक परमार्थ करणारेही चिंतेत आहेत. म्हणजे वारकरी सुद्धा सगळे चिंतेत आणि जो वारकरी नाही तो सुद्धा चिंतेतच आहे. मग दोघात काय फरक आहे? काही फरक नाही. फरक काहीच नाहीये. म्हणून तुम्ही माळ घातली आणि वारकरी झाले, बुक्का लावला म्हणजे तुम्ही वारकरी नव्हे. चित्ती असू द्यावे समाधान, तो वारकरी आहे. चित्ती असू द्यावे म्हणजे काय? बळ असू द्यावे ना. असू द्यावे म्हटल्यानंतर काहीतरी करावं लागेल, त्यासाठी प्रयत्न. बळच थोडी तयार होणार. तुकोबाने जरी सांगितलं असेल की चित्तामध्ये समाधान असू द्यावे तर हे असणं कसं शक्य आहे? कसं होईल? मुलाचं लग्न होत नव्हतं तेव्हा चिंता. लग्न झालं तरी का चिंता? आधी तर लग्न व्हावं असं वाटत, आता चिंता का? आता लग्न झालं तरी चिंता आहे की नाही? म्हणजे सून आली की चिंता वाढते का कमी होते? आधी वाटत होतं सून आली की बरं आहे, हाताला कामाला मदत होईल, मोलकरीन येईल असं वाटत होतं. आता ती काय मोलकरीन थोडीच आहे नाही का? तिलाही वाटत होतं आपल्याला चांगली आई मिळेल, सासू मिळेल, आमकं मिळेल. तर चिंता कमी होईल असं वाटतं का? आपला कुठलाच उपाय आपल्याला समाधान निर्माण करून देत नाही. मेलो तरी म्हणजे आपल्याला मरेपर्यंत काय चिंता आहे. म्हणजे चिंता ही आपल्याला चितेवर पोहोचवते. चिंतेनेच आपण चितेवर जातो. इतकं दुर्दैवी आपली परिस्थिती. काय करणार? काय कुठला परमार्थ करताय? बरं काही लोकांना फक्त महाराजांची सवय पडली, दर शुक्रवारी महाराज बरं बघितलं की बरं वाटतंय थोडंस, म्हणून काही लोक येतात. काहींना महाराज काही बोलतात त्याचं जरा गंमत वाटते, छान वाटतं, बरं वाटतं, म्हणून महाराजांकडे. तसं ज्ञानेश्वरी वाचायचं तसंच. तुम्ही ज्ञानेश्वरी वाचता चिंता करता, काय तुमचा उपयोग आहे? उपयोग काय तुमचा? ज्ञानेश्वरीतला काय उपयोग झाला? काय ज्ञानेश्वरीचा?
एका तरी ओळीतून आपल्याला काहीतरी मिळणार आहे का? काही मिळत नाही. चिंता असेल तर जगात काहीच मिळत नाही, व्यवहारातही नाही, परमार्थातही नाही. बरं, काही लोक मला असे पण म्हटलं, मग आम्ही काय सगळ्या चिंता सोडून द्यायचं काय? नको सोडू, तू धरून बस ना. असे मला काही लोक म्हटले, अहो तुम्ही सांगता चिंता करू नका. चिंता नाही करायची. मग सगळं चिंता सोडली तर मग काय? मग आम्ही पोरा बाळांचं ह्याच्या सगळ्याची काय काळजीच नाही करायची का? चिंताच करायची नाही का यांची? करत बस. एक बाप मला म्हणे, महाराज तुम्ही सगळं सांगता बरोबर, मग आता काय सगळी चिंता सोडून सगळं मुलाबाळांची, माझ्या मुलींची, माझ्या बायकोची, ह्या सगळ्या चिंता सोडून देऊन काय मग काय करू काय? म्हणून नको करू, तू करत बस चिंता. आता एखाद्याला जर हे आवडतंय, तुम्हाला चिंता करणं आवडत असेल तर मी काय सोडू शकतो का तुमची चिंता? तुम्हाला नकळतपणे त्याची आवड तयार झाली आहे. म्हणजे त्या बाईला, ती बाई काय मी गोष्टीतली नाही सांगत आहे, खरी एक बाई आहे, तिचं नाव सांगत नाही मी, पण ती बाई आहे, तिला चिंता केल्याशिवाय जगणंच शक्य नाही. आता चिंता नाही केली तर ती मरल. म्हणजे ट्रेन आली नाही तरी चिंता, कधी येणार कधी येणार कधी येणार. आता आली तर कुठं बसू म्हणून चिंता, बसायला जागा मिळेल तर कधी ट्रेन निघणार याची चिंता, निघाली तर मग लवकर कधी पोहोचणार याची चिंता. बरं, गेली ट्रिपला तर तिथून परत घरी कधी जाणार याची चिंता. मग घरी निघाली तर परत ट्रेन मिळेल का नाही याची चिंता, परत जागा मिळेल नाही की कधी ट्रेन पोहोचणार याची चिंता, ट्रेन पोहोचली तर घरात कधी जाऊ त्याची चिंता, घरी येऊन जरा शांत बसते का नाही तर परत पुढच्या ट्रिपची कधी तयारी करायची याची चिंता. म्हणजे काय, पुन्हा ट्रिपला गेले, पुन्हा फिरून आलं, पुन्हा तसं आहे ना, वारी चालूच आहे. चिंता कुठे सुटते? चिंता सुटत नाही. सगळं जीवन तसं चाललंय. मग चिंतन कधी? कशाचं? सतरूप छिद्रूप आनंदरूप वस्तूचं चिंतन कधी? आधी काय पाहिजे? आपली पाठी खोरी पाहिजे. काय पाहिजे? आपलं चित्त कसं पाहिजे? आधी चित्त आपलं रिकामं नाही को, आपलं चित्त समाधानी तरी असावं कमीत कमी. तर समाधानी चित्तामध्ये सद्रूप चिद्रूप आनंदरूप देव प्रगट होतो. असमाधानी चित्तामध्ये संसारही धड नाही होत आणि परमार्थाचा प्रश्नच नाही. म्हणून तुम्हाला चिंता नसावी. तुकोबाचा अभंग आहे, बायको मेली बरे झाले, गुरढोरं मेली बरे झालं, सगळा प्रपंच डुबला काय झाले? बरे झाले. आपण म्हणतो बायको मेली बरे झाले, दुसरं करतो. आपली पण चिंता सुटते, पण आपण काय करतो? दुसरी चिंता आणतो. म्हणजे एखाद्याची बायको मेली तरुणपणामध्ये, तो म्हणतो बरे झाले का? फार त्रास देत होती. मग तो काय करतो? दुसरी आणतो. आता त्याने चिंता वाढवली का कमी केली? परत दुसरी चिंता तयार झाली. ठीक आहे, अशी गंमत आहे. अशी काय गंमत, फार दयनीय परिस्थिती. चिंता करू नका. तर इथे बसलेल्या प्रत्येकाची चिंता निराळी आहे, त्यामुळे प्रत्येकाच्या चिंतेवर जर मी विचार करायला लागलो तर मला चिंता निर्माण होईल, है ना. चिंताजनक वातावरण तयार होईल ना. तर खरं बघितलं तर तुमची शरीर अशी तुम्ही जे दिसताय ही माणसं दिसतायत, पण मला तर चिंतेचे पुतळे वाटतात. नुसते दिसायला आता माझ्यासमोर गोरे गुमटे छान छान वाटतंय सगळं, पण नीट जर तुमचं फक्त आतमध्ये बघितलं तर असं वाटतं ह्याला किती चिंता आहे यांना, असं वाटत, लक्षात येत आहे किती परेशान आहे. आणि तुम्हाला प्रत्येकाला तुमची चिंता मोठी वाटते ना. काही चिंता नाही. हे अख्खं जग डुबलं तरी चिंता करू नका. जे होणार नाही ते होणारच नाही, आणि जे होणार आहे ते होणारच. चिंतेचं काय कर. तुम्ही नाही म्हटले तरी तुमचे पाय चालणार आहे. बरं, आता लोकांना एवढा नाही, मग समजा मी इथं बसूनच राहिलो तर मला खायला कोण घालणार? लोक म्हणतात ठीक आहे महाराज तुम्ही म्हणता ना, काही चिंता करत नाही, आता मी कामालाच जात नाही, बसूनच राहतो. बघ चल प्रयत्न करू. अशक्य. त्याचे पाय त्याला चालायला लावणारच आहे, कारण ते संस्कार चित्तात आहेत. काही लोक म्हणतात ना की आता महाराज तुम्ही म्हणताय ना, काय करतो मी आता? बसून बघून नाही करत, काय होऊच शकत नाही. त्याचे पाय त्याला चालायलाच लावतील, हात त्याला काम करायलाच लावतील, डोळे त्याला पाहायलाच लावतील, कारण ते आतून चित्तामधल्या संस्काराने ते चालवलेलं आहे सगळं. म्हणून तुम्ही नाही केले तरी ते होतच असतं. म्हणून अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण काय सांगतात? तू नाही म्हणशील तरी सुद्धा प्रकृती तुझ्याकडून हे करून घेईल. प्रकृती म्हणजे अष्टधा प्रकृती. अष्टधा प्रकृती घ्या, म्हणजे 2 शरीर किंवा ते संस्कार, हे सगळ्यांना धरून ती प्रकृती जी आहे, ही प्रकृती तुझ्याकडून ते करविलची असं ज्ञानदेवाने लिहिलेलं. करविलची म्हटल्यानंतर ते होणारच. पण आपण बरंच तुम्ही नाही म्हटलं म्हणजे होणार नाही असं नाही.
आणि होणार म्हटलं म्हणजे होईल असं नाही. मग करू नये का? तुम्हाला करायला कोणीच अडवलेलं नाही. शास्त्रामध्ये कुठे तुम्हाला करण्याविषयी अडवलेलं नाही. मग न करण्यासाठी अडवलं. न करण्याविषयी आवडलं. न करणे का करणे, करणे न करणे, हे दोन्ही तू लावूनी प्रकृतीच्या मानी आणि प्रकृती का आधीनी हृदयस्थ जया. त्यामुळे ह्या दोघांमध्ये तू गुंतावं का हृदयस्थामध्ये असलेल्या त्या सतरूप चिद्रूप आनंद रूपामध्ये रमावं, हा तुझा प्रश्न आहे. पण नुसतं ऐकून किंवा वाचून हे होत नाही. आधी चिंता सोडावी लागते. तर तुम्ही चिंता कुठली करू नका. जितकी तुम्ही चिंता कमी कराल, नुसतं बेडवर पडलं की लगेच झोप लागते. आता तुम्ही लगेच झोपले म्हणजे तुम्ही चिंता राहीत आता असं होतं का? असं काही नाही. आता काही काही झोपडू असतात, त्यांना काय, आमचे गिरीश रावतात असे त्या ट्रेनमध्ये किती गर्दी असली तरी तिथे झोपून जातात. असं काही नाही. झोप लागली म्हणजे चिंता संपते असं काही नाही. चिंतेचं कसं आहे, चिंतेचं कसं आहे, झोप चांगली लागली म्हणून चिंता नाही असं म्हणता येत नाही. तर चिंता जी आहे ही जितकी तुमची कमी व्हाल तितकं तुम्हाला शांत बरं वाटेल आपोआप. आता मला सांगा, महाराजांना काही चिंता आहे का? काय खरं सांगा, महाराजांकडे बघा. बघा, महाराजांना काही चिंता आहे का? काही चिंता असावी का नसावी? काय मला काही चिंता आहे का नाही? काही असेल का नसेल चिंता? मला काही असेल का नसेल? नसेल तर मग आपलं जमलं कसं असतं? तुम्ही माझं जुळलं कसं? समान गुणेषु व्यसनेषु सख्यम. तुम्ही चिंता करता, मी पण चिंता करतो. मला चिंता ह्या शुक्रवारी किती लोक यायची, मग हा यावेळेस आता हे 2-4 कधी शुक्रवारी आलेच नाही. मला डोक्याला चिंता, हे का नाही आले, का नाही, काय नाही आले, का नाही, काय झालं असेल, काय झालं असेल, त्यांची त्यांचं भांडण झालं का, माझं त्यांचं भांडण झालं का, मी त्यांना काय म्हटलो का, त्याने त्याला काय म्हटलं, चिंताच ना. आता काय घेणं नाही मला, त्यांची बायको आजारी आहे का, त्यांचा मुलगा त्रास देतोय का, मुलीने बोलवलंय का, ह्यांचं त्यांचं जमेना का, मी त्यांना काय म्हटलोय, काय चिंता करायचं कारण आहे? कारण नाही ना. पण उठल्यानंतर पहिलं जाग येते, देशपांडे का नाही आले, देशपांडे का नाही, चिंता, डोक्याला चिंता लागली. काही कारण आहे का? म्हणजे खरं कारण आहे काही? काही कारण, खरं कारण नाहीये. आता मी जर तुम्हाला सांगितलं मला फार चिंता लागली, मी एकाला म्हटलं देशपांडे का नाही आले, जाऊ दे ना महाराज, काय करायचं आपल्याला, त्याला नाही चिंता. म्हणजे देशपांडे का नाही आले ह्याची चिंता कोणाला? महाराजांना आली. पण तुम्हाला लागली का? नाही. मग तुम्हाला चिंता नाही का? नाही. तुम्हाला चिंता आहे आपलं पोरग असं का वागतंय, तुम्हाला पण चिंता आहे, महाराजांना पण चिंता आहे. फक्त तुमच्या चिंतेचं स्वरूप वेगळं आहे, माझ्या चिंतेचं स्वरूप वेगळं आहे. बरोबर का नाही? पण चिंता दोघांनाही, म्हणून तुम्ही आणि मी सारखेच आहोत. आपण दोघं मिळून गंमत करू, है ना. तुम्ही येत जा, समान सत्तेत व्यवहार होतो. तुम्ही येत जा, मी पण आपलं ऐकत जाईल. तुम्ही चिंतेत राहा, मी चिंतेत राहतो. लोकांना वाटेल परमार्थ करतात. बरं आहे, सच्चिदानंद आपला आपल्या जागेवर आहे. आपल्याला तुम्हालाही सच्चिदानंदाची प्राप्ती नाही, मलाही सच्चिदानंदाची प्राप्ती नाही. मलाही देव कळत नाही, मलाही देव कळणार नाही. तुम्हालाही देव कळत नाही, तुम्हालाही देव कळणार, आपल्या दोघांनाही देव कळणार नाही जर आपण चिंतेत असू. आपल्या दोघांनाही देव कळू शकतो जर आपण चिंता सोडून देऊ. आणि चिंता सोडणं सोपं अजिबात नाही. महाराज कोणाला म्हणतात? तो जितकं चिंता सोडत जातो त्याला महाराज म्हणतात. पण लोक म्हणजे समाज कोणाला म्हणतात? जे महाराजाच्या पाठीमागे लागू लागू त्याला चिंता निर्माण करतात. महाराज कोण? जो चिंता सोडत जातो त्याचं नाव महाराज. आणि समाज म्हणजे साधक कोण? जो सगळे चिंता घेऊन महाराजाच्या पाठीमागे पुन्हा चिंता घेऊन जातो त्याचं नाव. कारण महाराजांकडे येतात कोण? येतं कोण महाराजांना? चिंताग्रस्त लोक महाराजांकडे येतात आणि महाराजांना चिंतेचं ओझं टाकतात. आता महाराज पण म्हणतो यांची चिंता सोडावी. अरे तुझ्या चिंता सोडून तू सतरूप चिद्रूप आनंदरूप होण्याचा विषय होता, तू सगळ्या जगाची चिंता करून बसला. ते रामदेव बाबा आहेत, है ना, मला माहिती ना. आता चांगले समाधी वगैरे लावायची किंवा भगवंत रूप होऊन जायचं. त्यांना चिंता लागली की भारत देशाचा सगळं कसा उद्धार होईल, भारत देशाचे लोक कसे स्वदेशीच वापरतील, हे वरतील. काय चिंता लागल्या डोक्याला कुठल्याच? भलतेच चिंता लागून गेलं की नाही. चांगलं करता, वाईट करताय का? व्यवहाराच्या दृष्टीने चांगलं आहे. पण कुठल्या चिंता लागल्या? की फॉरेनर कंपनीने त्यांचा माल भारतात विकू नये, भारतातलंच कितीतरी समृद्ध आहे भारत देश, तेच आपण भारतामध्ये विकावं. आता आपण सगळे वापरतो तर आपल्याला चांगली गोष्ट आहे, एका दृष्टीने व्यावहारिक दृष्ट्या चांगलं आहे. पण लागली का नाही चिंता पाठीमागं? असं महाराजांना सुद्धा त्या प्रकृतीने मायेने काय केलंय? गुरफटून ठेवलंय. म्हणून महाराजाला सुद्धा माया सोडत नाही.
संसारी माणसालाच माया गुरफटवते असं नाही, महाराजांना सुद्धा ती सोडत नाही. म्हणजे उलट महाराजांच्या पाठीमागे जास्त चिंता लागतात. तुम्हाला तरी फक्त तुमचा संसार आहे. तुमचा संसार म्हणजे काय? तुम्हाला एक बायको, 2 मुलं, अजून जेवढं काही तुमचं घरदार आहे तेवढं. आता महाराजांच्या पाठीमागे एक परिवार आला, दुसरा आला, तिसरा आला, चौथा आला. महाराजांच्या पाठीमागे 10 परिवार आहेत. मग 10 परिवाराच्या प्रत्येक परिवारामध्ये 4 माणसं धरली तर त्या सगळ्यांची चिंता महाराजांकडे येते. म्हणजे महाराज काही घेत नाहीत. म्हणजे महाराजांनी घ्यायचं नाही ठरवलं तरी येते ती, आणि ते सांगतात. बरं, त्यांनी नाही सांगितलं तरी सुद्धा काही ना काही करून ती पोचतेच. तर चिंता महाराजांना देऊ आणि तुमच्याकडे ठेवा का? तुमच्याकडेही ठेवू नका. मग तुम्ही आमची चिंता कुठे टाकावी? जिचं जिचं आहे तिला देऊन टाका. ते कोणाचं आहे? ते प्रकृतीचं आहे. प्रकृतीचं प्रकृतीकडे देऊन टाकावं. कोणाचं लावणी प्रकृतीचे मानी. कोणाच्या मानी? म्हणून महाराजांना चिंता द्यायची नाही. म्हणजे महाराजांचं डोकं खायचं नाही सोप्या भाषेत, आणि स्वतःचंही डोकं उठवून घ्यायचं. कारण स्वतःचं डोकं उठून घेतं का? सुनेने इतका त्रास दिला, सुनेने इतका त्रास दिला, सुनेने इतका त्रास झाला, फार परेशान झाला, कुठून हिला आणले घरात. काय होतं? डोकं उठतं स्वतःचं. मग महाराज आले की महाराज तुम्हाला खूप दिवसापासून सांगन म्हणत होते, पण हिंमत होत नव्हती. पण आता सांगितलं, ही अशी सून निघाली, अशी सून निघाली, इतकं व्हायचं. महाराज पण म्हणतो, अर कसं झालं कसं. म्हणजे अडचण किती आहे बघा. काही कारण नव्हतं ना. त्याचं नशीब, तिचं नशीब, दोघांचं जुळलं, त्यांचं काय व्हायचं ते होत, त्यांचा प्रश्न. आपल्याला काय करायचं? महाराजांनी असे म्हणावं, तुम्ही असं म्हणावं, शांत राहा, मजेत राहा. है ना? मजेत राहा म्हणजे एन्जॉय द लाईफ नाही. शांत राहा, स्थिर राहा, समाधानी राहा. समाधानी राहिला तर देव प्रगट होईल. जो समाधानी आहे त्याचाच देव प्रगट होतो, बाकी कोणाचा देव प्रगट होत नाही. तो महाराज असो का साधारण मनुष्य असो. म्हणजे तो संसारात आहे का परमार्थात आहे ह्याला किंमत नसते. तो समाधानी आहे का नाही याला किंमत आहे. समाधान असेल तर सद्रूप, चिद्रूप, आनंदरूप या लक्षणांच्या द्वारे आपल्याला समाधीपर्यंत जाता येईल. तर चिंतन करायचं. ही मध्यम स्थिती आहे, कारण हा संसारातला विषय झाला माहिती, म्हणून मध्यम स्थिती आहे तसं पाहिलं तर. पण त्याचं चिंतन करण्यासाठी चित्त पाहिजे, चित्त समाधानी पाहिजे. तर पुढच्या चरणामध्ये हे 2 शब्द आलेले आहेत. चिंतन, चिंतेयम. चिंतेयम म्हणजे चिंतन, आणि चिंतनासाठी चित्त आहे. म्हणून चित्त हा निश्चित शब्द आहे तिथे. आधीच तो आधी आपण धरलेलाच आहे तिथे, है ना. तो आपण त्याला धरलेला आहे, जरी शब्द दिसत नसला तरी. तर चित्त, चित्त असू द्यावे. तर ठेवता येईल का नाही समाधानी? प्रयत्न करा. सोपं नाही. अनंत जन्माचा हा आपण चिंता घेऊन बसल्यामुळे आपल्याला सोपं नाही आहे, पण अवघड. हळूहळू जितकी तुम्ही चिंता सोडून द्याल, तुम्ही शांत, स्थिर आणि खूप छान वाटेल. बरं वाटेल, फार बरं वाटेल, फार बरं वाटेल. म्हणजे तुम्हाला इतकं बरं वाटेल ना, इतकं बरं वाटेल. म्हणजे एका माणसाला चिंता लागली की मला पद्मश्री कशी मिळायची, भरपूर पैसा आहे, सगळं काही आहे, पण त्याला एका माणसाला चिंता लागली, मी देशाचा पंतप्रधान कधी व्हायचो, कसा व्हायचो. सगळे प्रयत्न केले, रात्रंदिवस डोक्याला चिंता, मी पंतप्रधान कसा होणार, पंतप्रधान कसा होणार. आता सगळं आहे पण पंतप्रधान झालाच नाही तर करणार काय? चिंतेत मरल का नाही तो? त्याची चिंता पंतप्रधान होण्याची असेल, आपली चिंता वेगळी कुठली तरी असते, पण त्यात मरून जाऊ ना आपण. चिंता करत मरू नका. काही लोक मी पाहिलेत मारताना सुद्धा कोणाला तरी जवळ बोलतात, कोणाची काळजी कर, पुरीची काळजी कर, नातवंडाकडे लक्ष दे. मरायला लागले तरी सुद्धा त्यांना कशी चिंता लागली, प्रॉपर्टीची नीट व्यवस्था कर, ह्याला ते दे, त्याला ते दे. फार चिंता आहे लोक. काही लोक तर मरायच्या, त्यांना लक्षात येतं ना की आता मरायला आपल्या काही वर्ष राहिले असतील किंवा म्हातारे झालो आपण, मग ते सगळे कागदावर वगैरे सगळे तयारी करून ठेवतात. वराची ही व्यवस्था, पुरीची ही व्यवस्था, अमकीची ती व्यवस्था, तमकीची ती व्यवस्था, सगळी व्यवस्था करून ठेवतात. चिंता डोक्याला घेतात. ठीक आहे, कागदावर लिहून ठेवलं, सगळा विषय केला ते ठीक आहे, पण चिंता करत नका बघ. तुम्हाला वाटतं विल्हेवाट लावायची ते तो साधारण विषय, त्याच्यामध्ये चिंता करायचं काय कारण आहे का नाही? काय कारण नाही काय? पण तुम्ही जरी चिंता करायचं नाही ठरवलं तरी सुद्धा हे लोक सोडतील का आपल्याला चिंता केल्याशिवाय? तुम्ही जरी घरात गप बसले, आता काही चिंता करायची नाही, तरी बायको म्हणणार दुपारी भाजी करायची काय, मी एकट्यानेच घेतलाय हा गाडा ओढायचा हक्क, म्हणते का नाही बायको? दळण आणणार कोण, का मी एकट्यानेच ओढायचा गाडा, बायको म्हणते का नाही? मग तुम्ही नाही ठरवलं चिंता करायची तरी. मी जरा प्रामाणिक आणि प्रेमळ भाषेत सांगितलं, एवढ्या सोप्यात भाषेत नाही ऐकत तुम्हाला.
मधुर भाषा सांगितली मी. तुमच्याकडे अजून सुमधुर भाषा येत असेल ते सांगता येत नाही काही. पण जाऊ दे, दळण आणा, भाजी आणा, पण चिंता नका करू. काय की नाही? बरं, नवऱ्यांना त्याच्यापेक्षा मोठी काळजी असते. आपण जर सगळी कामं करायला लागलो तर ही डोक्यावर बसायची. मग ती एक चिंता. कारण तिचे आईन बाप सांगून जास्त डोक्यावर बसू नको. बरं, आता डोक्यावर बसला तर बैल झाला म्हणून चिंता परत. म्हणजे आपण काहीही केलं तरी काय, तुम्ही असं करा, असं करा, असं करा, काहीही केलं तरी चिंताच. काहीही करा, चांगली सून आली तरी चिंता असते आणि वाईट सून आली तरी चिंता असते. त्यामुळे वाईट का चांगली या भानगडीत पडू नका. चांगला नवरा मिळाला तरी चिंता असते आणि वाईट नवरा मिळाला तरी चिंता असते. बायको चांगली मिळाली तरी चिंता, वाईट बायको मिळाली तरी चिंता. संसारामध्ये तुमच्या हातात काही लागो चिंताच आहे. म्हणजे बंगला जरी राहायला मिळाला तरी चिंताच आहे आणि झोपडी राहायला मिळाली तरी चिंताच आहे. पण झोपडीतला मनुष्य चिंतेत मरतो आणि बंगल्यातला मनुष्य चिंतेत मरतो, हे लक्षात ठेवा. पण असं वाटतं झोपडीतल्या माणसाला की बंगल्यातल्या माणसाला काय चिंता आहे, आणि बंगल्यातल्या माणसाला वाटतं बघा किती सुखाने जगतोय. मला एक लोक म्हणतात, आपल्याला एक घर सांभाळा, रंग द्या, अमकं करा, टॅक्स भरा, हे करा, कसला डोक्याला त्रास आहे. त्याच्यापेक्षा बघा या फुटपाथवर मस्त कशी झोपल्यात, तू पण जाऊन झोपला, तुला कोणी अडवलं. असे मला लोक म्हणतात. आपल्याला किती त्रास आहे, घराला रंग द्या, पडदे आणा, टॅक्स भरा, काय कमी त्रास आहे का डोक्याला? त्याच्यापेक्षा फुटपाथवर आहे का काही त्रास? काही त्रास आहे का काही? असं मला एक जण म्हटला. मग त्याला काय म्हणावं मी, काय म्हणणार काय? बरं, त्याला जाऊन जर विचारलं काय फुटपाथ मस्त आहे का नाही डोक्यात, कसलं काय मस्त आहे, हे बघा कशी मस्त घरात राहतात. फक्त भाव, फक्त आपली चूक आहे. तुम्ही बंगल्यात राहता का झोपडीत राहता, स्वर्गात राहता का नरकात राहता, मृत्यूलोकात राहता का कुठे राहता, याच्यावर काहीच नसतं. त्याच्यावर काही चालत. आपल्याला स्वर्गात गेलं तरी तिथं वैतागच आहे. स्वर्गातली सुख परेशान झाली सगळी. स्वर्गात काही शांतता नाही बरं, परेशान आहे स्वर्गातले सगळे. इंद्र परेशान, चंद्र परेशान, गंधर्व परेशान, अप्सरा परेशान, ब्रह्मलोकातली लोक परेशान, सगळी जे काही तिथं सगळे परेशान आहेत. वरची पण, वरची मंडळी सुद्धा परेशान आहे, खालची मंडळी परेशान आहे, आणि मधल्या मंडळींचं तर काय गोंधळच, त्यांना काही कळतच नाही. मग त्यातल्या त्यात काय, साधू संत परेशान. म्हणून साधू संतांच्या नादी लागा. साधू संतांच्या नादी लागाल तर चिंता संपेल. चिंता संपली तर चितेवर जायला लागणार नाही. चितेवर गेला, चितेवर जायची तयारी असावी. कशाचं, चिंता लागली का नाही, मेल्यावर मरणार तर भीती लागते, भीती आहे. मरणाची काय असते, भीती असते. मरण आलं, मरण येऊ देत, चिंता नको. म्हणजे काय पाहिजे, मरणाची वाट बघावी. काय करावं, तुकोबाचं अभंग काय, मरण आमचे मरून गेली, आम्ही झालो अजरामर. आम्ही मेलो तेव्हा देह आपले मरण पाहिले. खूप अभंग आहे तुकोबाचे, की त्यांनी सांगितलं की आता ये, ठीक आहे, आला ये तू. आपण तसं होतं, आपल्याला काळजी लागली, मरणाची भीती आपल्याला. म्हणजे बॉर्डरवर एखादा मरणाची भीती नाही असं म्हणून जरी युद्ध करत असला तरी त्याला सुद्धा मरणाची भीती असते. त्याच्या छातीत जर एखादी गोळी गेली तर तो त्यावेळेस त्याला यातना होतात प्रचंड. फक्त तो देशहित, देशभक्ती किंवा ह्या कारणामुळे तिथे तो मरतो, पण त्याला सुद्धा यातना प्रचंड होतात. साधू संतांचं तसं नसतं. आपण मरण येत असेल तरी चिंता राहू नये. सगळ्यात भयानक चिंता, सगळ्यात शेवटची महत्वाची चिंता असते मरण. तर ह्या मरण येताना सुद्धा चिंता राहू नये, एवढी तयारी पाहिजे, तेव्हा हे प्रगट होतं. ठीक आहे. तर विचार करा, तुम्ही जर आता लगेचच मरणाची चिंता सोडायचा विचार कराल तर होणार नाही. आधी बायकोची चिंता सोडा, मुलाबळाची चिंता सोडा, जमीन जुमल्याची चिंता सोडा, पैशाची चिंता सोडा, मानाची चिंता सोडा, धनाची चिंता सोडा. सगळ्याची चिंता सोडत जाल तर शेवटी सगळ्यात मरणाची चिंता सुटते. सगळ्यात शेवटी मरणाची चिंता सुटणार आहे, आणि ज्याची मरणाची चिंता सुटते त्याची जन्माची चिंता सुटते. पण हे कसं आहे, हा प्रवास आहे. तर आपल्याला सगळ्यांना ह्या चिंतेने ग्रासलेला असल्यामुळे तुमचं चित्त समाधानी व्हावं यासाठी तो परमदयाळू भगवंत तुम्हा सर्वांवरच कृपा करोत अशी त्याच्या चरणी प्रार्थना करतो. त्याच्या कृपेनेच निर्माण झालेले चिंतन त्याच्याच चरणी अर्पण करून येथेच पूर्णविराम देतो. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे, फसाय दान हे जे खळांची
पवित्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्ये पाहो जो जीवांछिल तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मादियाळी अनवरत भूमंडळी भेटतो भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषाची चंद्रमेजे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सूयरे होतु किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी लोकी भजी जो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी दृष्टा दृष्ट विजये हुआ विजी येथ मणि श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञानी देवो सुखिया जा